तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधताय, देवाबरोबर बोलतायत. आणि फक्त बोलतायत असं नाही, एक विलक्षण असणारं मागणं तुकोबरायांना भगवंताच्या समोर मागायचं आहे. काय मागणी आहे तुकोबरायांची? तुकोबराय म्हणतात, देवा उठ लवकर आणि मला दर्शन दे. म्हणजे भगवंताच्या दर्शनाची मागणी जगद्गुरु तुकोबरायांची भगवंताच्या समोर आहे. म्हणून संवाद करत त्यांनी भगवंताच्या बरोबर बोलतात. तर भगवंताची कृपा प्राप्त झालेली आहे. भगवंताच्या कृपेने काय होतं? भगवत स्वरूपाचा प्राप्त होतं, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाने तदाकार अवस्था निर्माण होते, कर्तव्य अभावता स्थितीपर्यंत जाता येतं. काहीच करायचं शिल्लक राहत नाही अशी भूमिका तयार होते. त्या भूमिकेत तुकोबराय जाऊन पोहोचले. कोणामुळे पोहोचले असतील तर भगवंतामुळेच पोहोचले. त्यामुळेच कृपा केली, कृपा करून ज्ञान दिलं. ज्ञानाच्या काही भूमिका असतात, तुम्ही ऐकत नसाल. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्य, सप्त ज्ञान भूमिका आहे. या ज्ञान भूमिकांमधून प्रवेश करून प्रवास करत करत गेल्याशिवाय उच्च कोटीची भूमिका तयार होणारच नाही. म्हणून तुर्य स्थितीपर्यंत गेले, आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला. आणि फक्त मी आत्मा आहे असं ज्ञान प्राप्त करून न थांबता मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त झाला. म्हणजे मी सर्व ठिकाणी गच्च भरलेलो आहे, याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. असं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनं फार तर फार स्थिरता प्राप्त होईल. स्थिरता प्राप्त झाली म्हणजे परत जन्माला यायचं मरायचं काही काम शिल्लक राहिलं नाही. स्थिरता प्राप्त झाली. अरे स्थिरता प्राप्त होणं म्हणजे पूर्णत्व नाही, समाधान प्राप्त झालं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जन्ममानाची परंपरा थांबली, काम झालं आता, पण आयुष्य शिल्लक राहिलं ना. उरलेल्या आयुष्यात काय करणार? समाधानाचं जीवन जगलं पाहिजे ना. समाधान महत्वाचं आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाने स्थिरता मिळाली पण समाधान नाही. मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय? भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन, भगवंताचं ध्यान, त्याचं स्मरण, त्याचं चिंतन, त्याच्याशी संवाद, त्याच्या लीलेमध्ये सहभाग, त्याच्या क्रीडेमध्ये सहभाग, हे समाधानाचं साधन आहे. जगद्गुरु तुकोबराय त्या स्थितीत जाऊन पोहोचले आणि पोहोचून आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही अशी अवस्था निर्माण झाली. पण समाधानाकरिता काय केलं पाहिजे? भगवंताच्या समोर काय राहिलं? देवा तू ब्रह्मज्ञान दिलंच, गोष्ट खरी आहे, पण काय करू? या ब्रह्मज्ञानात निवड कोरडेपण आहे. मला नको तुझं ब्रह्मज्ञान, न लगे माझं तुझे ब्रह्मज्ञान, नकोच तुझं ब्रह्मज्ञान. मग काय पाहिजे? ज्या माध्यमातून ब्रह्मज्ञानापर्यंत मी आलो ते तुझं सगुण सुंदर असणार जे रूप आहे ना तेवढंच पुरे झालं. याच्यापेक्षा वेगळं नको. गोजरे सगुण रूप पुरे, तेवढंच त्यांनी पुढे झालं. मला त्याच्या दर्शनाची आस लागली, मला त्याच्या दर्शनाची गरज वाटली, भगवंताच्या दर्शनाची गरज वाटली. तुम्ही ऐकतात ना सगळं. जसं भूक लागलेल्या माणसाला जेवणाची गरज वाटते, तहान लागलेल्या माणसाला पाण्याची गरज वाटते, श्रम झालेल्या माणसाला विश्रांतीची गरज वाटते, तशी भगवंताच्या दर्शनाची सुद्धा गरज वाटली पाहिजे. आपण सर्वच हरिभक्तीपरायण आहोत. असं कीर्तनकार बोलायला लागलं की आपल्या मनाला आपण प्रश्न विचारला पाहिजे की खरंच आपल्याला देवाच्या भेटीची गरज वाटते का? जेव्हा गरज असते ना तो फार व्याकुळ होतो, फार कासावीस होतो. तो फारच त्याने कासावीस होऊन संवाद करायला सुरुवात करतो. कोणी काय आहे सांगा, हा विठ्ठल तुकोबरायांचे शब्द आहे. कुठे देव राहतो सांगा ना. उसावे सेहेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करेल मन काय लाज राखील. गरज फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी गरजेने भगवंताकडे पाहिलं पाहिजे. म्हणून देवा तुझ्या भेटीची गरज आहे मला, आणि तू मला भेट देण्याकरिता आलं पाहिजे, पण येत नाहीस ना. मी हाक मारतोय, ब्रह्मज्ञान डावलून टाकलं तुझ्या दर्शनाकरिता, आणि तू येत नाही, तुला उशीर लागतोय. महत्वाची गोष्ट आहे. आता उशीर शब्द का वापरला असेल? त्याचं कारण एवढंच आहे, माणसाला आयुष्य फक्त 100च वर्षाचं आहे. शत गेलेले आपण म्हणतो की 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि हे जर त्यांनी पुढे पुढे सरकत सरकत त्यांनी आयुष्य संपून गेलं, तू जर आला नाही, मग शरीर पडून गेल्यावर काय करशील? मग तू येऊन करशील काही? देह जळून झाली नाही, मग तू येऊन करशील काही? त्यावेळेला येऊन काय करशील? आता मला गरज पण आहे, मी सावध पण झालेलो आहे, तुझ्या दर्शनाकरिता व्याकुळ पण झालेलो आहे, तुला हातावर मारतोय, तू आला पाहिजे अशी उत्कट इच्छा निर्माण झाली, आणि आता तू येत नाहीस. मग आता मला वाटायला लागलं की आयुष्य भानू जर मावळला, मग काय करू? लागला उशीर, तुला उशीर लागला रे तेव्हा. तू वचन दिलंस ना, सगळ्या लोकांच्या समोर तुझं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे? पतित पावन. तू पतितांना पावन करणार आहेस, ही ब्रीद आहे मला त्याचं तुझं वचन आहे. जे पतित आहेत, पापी आहेत, दुर्बल आहेत, मी त्यांना पावन करतो. त्यांना भेटण्याकरिता, सांभाळण्याकरिता प्रत्यक्ष प्रगत होत असतो.
विसरलास की काय? गेलास हे वचन विसरून या, हे वचन विसरलास की काय देवा? म्हणून अट्टहास करून भगवंताच्या दर्शनाकरिता वाट पाहतात आणि तरी देव येत नाही. मग असं वाटलं कुठेतरी की आपणच कुठेतरी कमी पडत असलो पाहिजे. देव तर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, त्याला सगळं काय कळतं आणि तरी पण येत नाही. याचा अर्थ आपल्यात काहीतरी कमी आहे. म्हणूनच परमात्मा भेट. मग आत्मपरीक्षण केलं, हे पण फार महत्वाचं असतं. परमार्थात आल्यानंतर आत्मपरीक्षणही फार महत्वाचं असतं. प्रत्येकाला असं वाटतंच ना मी फार चांगला आहे. असं कोण माणूस आहे जगामध्ये की त्याला वाटतं मी वाईट आहे? तो बऱ्याच वेळेला समोरच्याला दम देण्याकरिता भांडणात म्हणत सुद्धा असेल आपण फार खतरनाक आहे, तो म्हणत असेल, पण स्वतःला मात्र फार चांगला समजतो. कोणीच स्वतःला वाईट समजत नाही, सगळेजण स्वतःला चांगलं समजतात. महत्वाची गोष्ट आहे. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी कसं आहे, तुकोबाराने आत्मपरीक्षण केलं आणि विचार केला की देवाच्या भेटीत नेमका अडथळा काय, का देव भेटत नसेल? कदाचित संसार जागी परमात्म्याला आवडत नाही, भगवंताला भक्ती आवडते. तुकोबाराने सांगितलं देवाला कोणती भक्ती आवडते? म्हणतात ह्याची थोडं भक्ती आवडते देवा, संकल्पाभिमा या संसाराची. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? संकल्प करणं म्हणजे काय हो? संकल्प म्हणजे एखादी पूजा वगैरे करायची असली संकल्प करतात ना, हातात पाणी घ्या, म्हणा मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम अस्माकं द्विपाद चतुष्पाद सर्वेषां स्थैर्य क्षेम आरोग्य ऐश्वर अभिवृद्ध्यर्थम असं म्हणतात की नाही. आणि असं म्हणून काय करतात? सोडून देतात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, हातात पाणी घेऊन हा माझा संकल्प आहे, माझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्या असा त्यांनी भाव आहे आणि या सगळ्या गोष्टी आता मी देवा तुझ्या समोर सोडून देतो. नाही लक्षात आलं तुमच्या? संकल्प करणं म्हणजे त्याला पाणी लावणं असं नाही. संकल्प करणं म्हणजे त्याच्यावर पाणी सोडणं असं आहे. महत्वाचा मुद्दा आहे. संकल्प करणे म्हणजे आता याची जबाबदारी माझ्यावर नाही. आता मी हा सत्यनारायण करतोय, मी काय करणार आहे? फक्त सत्यनारायण करणार आहे. हे सगळं करायची जबाबदारी कोणाची? तुझी. हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. तसा संसार आपण सर्वजण करतो आहोत. हा जो संसार आपण त्यांनी फार चिकाटीनं करतो आहोत, फार हिरिरीनं करतो आहोत, त्या संसाराविषयी आपलं जे प्रेम, आपली जी माया आहे, तिचा संकल्पच देवाच्या पायावर करून टाकायचा. हे देवाला आवडतं. मग मी कुठेतरी संसारात चिकटलोय का? संसार माझ्या आतमध्ये त्यांनी कुठे दिसतोय का? आत्मपरीक्षण करून पाहिजे आणि पाहिल्यानंतर कळालं की सगळा संसार तर जाळून टाकला. जाळून संसार बैसलवांगणी तुझे नाही म्हणे माणसे, सगळा संसार जाळला तरी तुझ्या अजून मनात येत नाही देवा मला भेट द्यावी म्हणून. कुठं काहीच अर्थाला शिल्लक राहिला नाही, तू मला भेटत नाही, संसारही शिल्लक राहिला नाही. आता तो चोरासारखी अवस्था झालेली आहे. देवाना संसार तुका दोहीकडे चोर, तुकोबाराय म्हणतात देव आता देत नाही, संसारही राहिला नाही, जाळून टाकला. आता काय करू? उद्धटपणानं जरा बोलल्यासारखं वाटतं की मी देवाच्या समोर उद्धटपणा म्हणतो, बघ ना तुझ्याकरता सगळा संसार जाळून टाकला, अजून तुझ्या मनात येत नाही मला भेटावं म्हणून. मग तुकोबारायनेच वाईट वाटलं की असं आपण देवासमोर नाही बोलायला पाहिजे. मग काय करावं? मग थोडी भाषा बदलली आणि मग लीनतेनं भगवंताच्या समोर म्हणायला लागले देवा तुका म्हणे नको रागेजो विठ्ठला, विठ्ठला माझा राग धरू नकोस. मी जरी काही बोलतोय ना पोटतिडकीनं तरी माझ्या मनामध्ये तुझ्या दर्शनाविषयीचा अर्थ निर्माण झालेला आहे. तुझ्या दर्शनाशिवाय आता मला चैन पडणार नाही, तुझ्या दर्शनाशिवाय त्यांनी आता मी जगू शकत नाही अशी माझी अवस्था झालेली आहे. आणि म्हणून तर मी थोडा व्याकुळ होऊन उद्धटपणाने तुझ्या समोर बोलायचा प्रयत्न केला. म्हणून तुला राग आला असेल तर रागावू नकोस देवा, तुका म्हणे नको रागेजो विठ्ठला. मग काय कर? उठी दे मला भेटे आता, उठ आणि लवकरात लवकर मला भेट दे अशी माझी भावना आहे. असं तुकोबाराय भगवंताच्या समोर संवाद करत त्यांनी मांडत आहेत आणि भगवान आहे ते ऐकतोय, हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा लागला उशीर पतित पावना, विसरोनी वचना गेलासिया किंवा गेलासी वचना विसरोनिया असे कानपाठ पण आहे. आज आपल्या या मोहाडी गावामध्ये
सेवा करण्याचा आमचा पहिलाच योग आहे. महाराज मंडळी अनेक ठिकाणी भेटत असतात, दिसत असतात, त्यांच्या भेटी देव आळंदीला कुठेतरी होतात. आपल्या सर्वांच्या समर्थाने सेवा करण्याचा मात्र हा पहिलाच योग आहे. काय बोला, जागराचा दिवस आहे, त्याला संप्रदायामध्ये मागणीचा दिवस पण म्हणतात. मग देवाच्या समोर मागितलं पण पाहिजे. काय मागावं? खरं तर तेच सांगतात, काही मागणी हे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणत असो. मग काही मागणं योग्य नाही आणि तरी पण मग मागणीचा दिवस म्हणतात आणि परत मागितलं पाहिजे म्हणतात. मग काय मागावं काय नाही मागावं याचा विवेक असला पाहिजे. मागितलं पाहिजे नाही मागितलं पाहिजे गोष्ट खरी आहे. ज्यानं भगवंताचा आणि आपल्यामध्ये अंतर पडेल असं मागू नये. तुम्ही ऐकतात नसत, ज्या गोष्टीमुळे देवात आणि आपल्यात अंतर पडेल असं मागू नये. काय मागावं? ज्यानं अखंड देवाचं स्मरण होईल असं मागावं. महत्वाचा मुद्दा आहे. काय मागावं काय मागू नये हा जर मुद्दा असला तर हाच मुद्दा विचार करण्यासारखा भाव आहे. म्हणून त्यांनी भगवंताचं अखंड स्मरण व्हावं असं काहीतरी मागितलं पाहिजे. म्हणून ते स्मरण करणे अतिशय गरजेचं आहे. एखाद्याला देव प्राप्त झाला, मग देव प्राप्त झाल्यानंतर आता काय करतो? शिल्लक राहिलं काय करायचं राहील? मग त्यानं काहीच करायचं शिल्लक राहिले, मग काय करायचं? मग एकच करायचं, त्यानं जो देव प्राप्त करून घेतला त्याचं अखंड चिंतन करीत राहायचं, त्याची अखंड आठवण करीत राहायची. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्या लोकांना सगळं करता येतं, फक्त याच मुद्द्यावरून आढळत. एखादा ध्यान करायला जरी बसला डोळे बंद करून तरी बाहेरून लोक म्हणतात बघा 90 अंशाच्या अशा कोणामध्ये बसलेला आहे, डोळे बंद आहेत, फार छान ध्यान मुद्रा काहीतरी लावलेली आहे, काही छान ध्यान करतो, पण आतमध्ये अशा साखळ्या तयार होतात महाराज. तिथून नाशिकला जातो, नाशिकहून परत सिन्नरला जातो, सिन्नरहून संगमनेर गाठतो, तिथून लगेच नगरला जातो. असं त्यांनी त्याची धावपळ सुरूच असते. म्हणजे चित्त एका जागेवर स्थिर राहत नाही, भगवंताजवळ ते टिकून राहील काय. फार महत्वाची गोष्ट आहे. स्मरण फार गरजेची गोष्ट आहे. म्हणून ते त्यांनी स्मरण घेण्याकरिता साधू संतांचा असा विनंती करतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर कधीच तुझा विसर मला पडू नये, अखंड तुझं स्मरण व्हावं. ही त्यातली दिव्य भावना आहे. जगद्गुरु तुकोबा यांचा परमार्थ काही सामान्य परमार्थ नाही, उच्च कोटीचा परमार्थ. पण एक दोन युगातला परमार्थ असा नाही. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम, देवाच्याच बरोबर येतो, देवाबरोबर कशा पद्धतीने जातो, देवाचं नाम गात अशा पद्धतीने येतो. तुकोबा नित्य मुक्त आहेत. मुक्तांमध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे साधन मुक्त, दुसरा आहे नित्य मुक्त. साधन मुक्त म्हणजे काय? मनुष्य जन्म प्राप्त झाला, संतांची संगती झाली आणि ती संगती झाल्यानंतर त्यांनी परमार्थामध्ये अग्रेसर झाला, नजर प्राप्त झाली आणि नजरेनं परमार्थ करायला लागला, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं, मोक्ष स्वरूपापर्यंत गेला. म्हणजे साधना केली, मोक्ष प्राप्त झाला, हा साधन मुक्त आहे. नित्य मुक्त म्हणजे काय? जे कायमचे मुक्त झालेलेच आहेत. भागवतामध्ये 12 लीन होता येत नाही. मग देव जेव्हा जेव्हा येतो त्याला परत परत यावंच लागतं. ते पुन्हा 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 प्रगट होतात. जगद्गुरु तुकोबा सुद्धा असेच आहेत, ते नित्य मुक्त आहेत. मग जेवढे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, जेवढे अवतार झाले तुकोबा बरोबरच आहे. जनाबाईने नामदेव महाराजांचं वर्णन करून सांगताना सांगितलं, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जणे. ते त्यांनी प्रल्हाद झाले, ते अंगद झाले, ते त्यांनी उद्धव झाले, ते नामदेव महाराजांच्या रूपाने आले, तेच पुढे जाऊन तुकोबा झाले. ही त्यांची परंपराच आहे. ते नित्य मुक्त आहेत. कशानं मुक्त होता येतं? तुम्ही ऐकत ना सर्वजण, मुक्त होता येतं ना, पण मुक्त आपण होऊ शकतो की नाही? तुम्ही सगळे शांत आहात, घाबरू नका, मी काय करत नाही. माझा तुमचा जरी पहिला परिचय असतो तर मी काय करा, मला प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न का विचारतो? उगाच मला तुमच्यावर काही छाप करून घ्यायची, वजन मारून घ्यायचं असं काही डोक्यात आणू नका. मला असं नाही काय करायचं. मला फक्त तुम्हाला त्या विचारावर आणायचं. कीर्तन म्हणजे एक शिबिर समजा, या माध्यमातून काहीतरी आत्मसात करता आलं पाहिजे. उगा 2 तास कीर्तन करायला आणि तिकडचं बोलून निघून गेला त्याचा फायदा नाही, समोरच्यांचा फायदा नाही. काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे, पण काहीतरी हित झालं पाहिजे, याच्यातून काहीतरी पदरात पडलं पाहिजे. या प्रश्नावर विचार करावा तुम्ही सगळ्यांनी, म्हणून प्रश्न विचारतो. माझा बाकीचा काही उद्देश नाही. खरं सांगा, मनुष्य मुक्त होतो की नाही? होतो मुक्त, बरोबर आहे, घाबरू नका, मी काही म्हणणार नाही. मुक्त होतो, खरं सांगतो. आता दुसरा प्रश्न विचारतो, एकावर भागलं नाही का तुझं? पुढचा पण प्रश्न महत्वाचाच आहे. सांगा, मनुष्य हा जिवंतपणे मुक्त होतो का मेल्यावर? आता 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 2 मुद्दे उपस्थित झाले बघा बरं. माझ्या प्रश्नामुळे सगळ्या लोकांना कळणार आहे, हा मुद्दा कळणार आहे सगळ्यांना, माझ्या प्रश्नामुळे कळणार. लक्षपूर्वक आहे का? परत एकदा विचारतो, मनुष्य जिवंतपणे मुक्त होतो का मेल्यावर मुक्त होतो? बऱ्याच लोकांची उत्तर माझ्या कानापर्यंत आली, मेल्यावर मुक्त होतो. आपल्या संप्रदायामध्ये मेल्यानंतर मुक्त होणं हा प्रघातच नाही. मला
मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल ऐसे म्हणते ते अतिमूर्ख असं त्यांना म्हणतात. म्हणजे मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होत नसतो. मग मोक्ष कधी प्राप्त होतो? जिवंतपणे मुक्त होतो मनुष्य जिवंतपणे. याची देही याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा, याच देहात याच डोळ्यानं मुक्तीचा सोहळा भोगता येतो, म्हणजे मुक्त होता येतो. आपल्याला जन्म कशाला प्राप्त झाला? मुक्त होण्याकरता प्राप्त. तुम्ही जन्माला आले आणि तुम्हाला कोणी विचारलं की बाबा तुम्ही का जन्माला आले? संसारिक लोकांच्या डोळ्याला संसाराचं ढापणच लावलेलं असतं. त्यांना असं वाटतं माझा जन्म झाला म्हणजे फक्त माझी आई, माझे वडील, माझी बायको, माझी मुलं, माझे भाऊबंद, माझे सोयरे आणि माझं गाव, माझा परिसर याच्याकरिताच मी जन्माला आलो. एवढा त्याच्या मनात भाव असतो. माझं म्हणणं पक्का आहे का एखादा राग आला तर येऊ द्या, मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. काय करतील लोक? राग आला तर म्हणतील परत हे असं बोलू नका. याच्यापेक्षा काय करणार नाहीत लोक. पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे ना, आपला जन्म या सगळ्या गोष्टींकरता झाला नाही. आपला जन्म जर झाला असेल कशाकरिता तर स्वरूपाला जाणून मुक्त होण्याकरिता झाला. आणि जर आपण त्याने मुक्त झालो नसलो आणि असाच जर जन्म व्हायला गेला तर आपण काय केलं? महाराज म्हणतात येथे येऊन केले काही विठ्ठल आठवला आहारे मोठा भाग्य हे गेला श्री पतना मोह भ्रमे. मग इथे येऊन काय केलंस? जन्म जन्मायोनी काय केले किंवा मुद्दल गमाविले. हे मुद्दल आहे आपलं. माणसाचं शरीर सहज नाही मिळत तुम्हाला. हे फार कष्टानं आपण फार भाग्यवान मनुष्य शरीर प्राप्त झालं. आणि हे मनुष्य शरीर जर आपण अनाठाई आपण वापरत असलो, अन्य ठिकाणी जर खर्च केलं तर मुद्दल गमावण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मुद्दल गमावण्यापेक्षा विचाराचा परमार्थ करावा. परमार्थ कोणाचा असा प्रश्न विचारायचे गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर ते प्रश्न विचारायचे. परमार्थ कोणाचा? गरीबाचा का श्रीमंताचा असं म्हणायचे ते. मग लोक असाच त्यांनी वाद घालायचे. कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. मग ते 2-5 मिनिटं होऊ द्यायचे. मग तेच सांगायचे थांबा वाद घालू नका. परमार्थ गरीबाचा नाही, परमार्थ श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ. मग परमार्थ करताना मनुष्य नजरेनं परमार्थ करणारा असावा. त्यानं ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. पण हे काही उभी जर नाही कळले तर पारायण करून काय उपयोग झाला खरं सांगा. त्यांना हरिपाठ मारावं. 3-3 वेळेला हरिपाठ मारणारी माणसं त्रिकाळ संध्या करणारे सापडले. पण हरिपाठाचा अर्थ सांग म्हणलं की एक शब्द सुद्धा तोंडातून उचकटत नाही. मग म्हणून काय उपयोग झाला? म्हणण्यानं पुण्य प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त व्हायचं नाही. हरिपाठ हा मुक्त होण्याकरिता लिहिलेला ग्रंथ आहे. अतिशय छोटा ग्रंथ ज्ञानोबरायांनी आपल्याला मुक्त होण्याकरिता लिहिला. पण तो आपण त्यांनी स्वीकारत नाही. त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहत नाही. कधी असा विचारच आपण करत नाही. ते आपल्याला कळालं पाहिजे. लक्षपूर्वक आहे का? हे बघा मुक्त होण्याचा मुद्दा चाललाय. जर विसरून गेलो तर सांगा. या स्थितीपर्यंत जाण्याकरिता काय घे 4 कृपा महत्वाच्या असतात. काही कृपा असतात. पहिली कृपा अंतकरणाची कृपा, आत्मकृपा. एखादा मनुष्य फार दारू पितो, त्याला फार दवाखान्यात नेऊन आणलं, फार लोकांनी समजून सांगितलं आणि तो काही केला तर ते ऐकतच नाही. आता काय करावं? घरच्या लोकांच्या समोर प्रश्न आहे. तो कोणत्याच उपायाने त्यांनी सुधारला नाही, त्याचं व्यसन बंद झालं नाही आणि एकाएकी त्यांनी महाराज तो थोड्या दिवसानंतर फार चांगला वागायला लागला असं लोकांना दिसलं. का चांगला वागायला लागला? त्याचं कारण आत्मकृपा झाली. एक दिवशी त्यांनी फार जास्त ते औषध घेतलं आणि गटारीत जाऊन पडला आणि फार कसं तरीच वाटलं त्याला. लोकांनी उचललं नेलं, सगळ्या अंगाचा वास येत होता. थोडा शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यानंतर पहिला रे काय माझी अवस्था ही माझ्या हातानेच मी करून घेतली, असं जगण्यात काय अर्थ आहे? असा त्यानंच त्याला उपदेश केला आणि त्या दिवशीपासून व्यसन बंद झालं. कधी झालं? आत्मकृपा. तसा परमार्थ मनुष्य कधी करेल? जेव्हा आत्मकृपा होईल. एखाद्याने बळच बळावर बसवला, चल ना माळ घाल बाबा, गंध लाव बाबा, वारीला चल बाबा, पारायण कर, असं बळच त्यांनी परमार्थात आणला. तो बळच त्यांनी परमार्थात टिकत नाही महाराज. तो राहतो सुद्धा थोडे दिवस, पण त्याचा तो मूळचा स्वभाव जात नाही. आधी होता वाघ्या, नंतर झाला पाग्या, त्याचा ते येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईल. त्याचा मूळ स्वभाव जातच नाही. तो स्वाभाविकपणे त्याच्या प्रपंचाकडे ओढला जातो. तशी आत्मकृपा व्हायला पाहिजे. आत्मकृपा झाली की मग त्याला वाटतं मी हरिपाठ म्हणावा, मी ज्ञानेश्वरी वाचली, मी त्यांनी परमार्थ करावा. आत्मकृपा महत्वाची असते. ती झाली मग तो त्याच्यात उतरतो, हरिपाठ म्हणतो. फक्त म्हणून थांबत नाही. तो त्याच्यात काय लिहिलंय?
देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधलेल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण होईल. एका एका शब्दाचा अंतर्मुख होऊन अभ्यास करायचा प्रयत्न करतो. देव, त्याचं द्वार, उभं राहणं, चार मुक्ती प्राप्त करणं म्हणजे काय हे सगळं देवाची द्वारी. देव म्हणजे हा सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आणि त्याचं दार त्याला प्राप्त करून घेण्याचं माध्यम जर काय असेल तर मनुष्य शरीर. देवाची द्वारी उभं राहणं म्हणजे साधना करणं. किती दिवस? क्षणभर साधना करायची. मात्र दिवसभर विना घेऊन उभे राहतात लोक प्रहार करण्याकरिता. मग कसं काय देव दिसत नाही? ते म्हणतात एक क्षणात तुला चार मुक्ती प्राप्त होतील. का होत नाही? त्याचा क्षण शब्दाचा अर्थ काय लावायचा? पांडवांच्या घरी यज्ञ होता. ते यज्ञाकरिता एका ऋषींना आमंत्रण देण्याकरिता देवाना अर्जुनांनी नेलं. त्यांनी काय केलं? चार असे खांब उभे केले होते. त्याच्यावर एक टाकी घातलेली होती. काही बांधकाम केलं नव्हतं, पर्णकुटी तयार केली नव्हती, फक्त टाकी लावून त्याच्या खाली बसले होते. आणि बसल्यानंतर त्यांनी म्हणत ते अर्जुन तिथे गेला, त्यांच्या हातात त्या अक्षता दिल्या की आमच्या घरी कार्यक्रम आहे आणि तुम्ही कार्यक्रमाकरिता या असं त्यांनी सांगितलं. परत फिरला अर्जुन, पण त्याच्या मनात असा विचार केला की बाबा फार वयस्कर दिसतात, झटाझूट वाढलेले आहेत, फार तपस्वी आहेत आणि टाकी खाली बसले आहेत, तर विचार तरी आपण पर्णकुटी वगैरे का नाही बांधले, मी बांधून देतो. मग गेलाच अर्जुन परत आणि त्या महाराजांना विचारलं, म्हणे महाराज एवढं तुमचं वय झालेलं आहे, एवढ्या वयात तुम्हाला साधी पर्णकुटी सुद्धा नाही बांधता आली. एखादी पर्णकुटी तरी स्वतः करता निदान राहण्याकरिता. ते काय म्हणले माहिती आहे? ते म्हणजे मला माणसाला जगायचंच किती दिवस? क्षणभराचं आयुष्य आहे. क्षणभराचं? ते म्हणजे किती वय आहे तुमचं? ते म्हणजे काय नाही, फक्त 14 कल्प आहे. 14 कल्प म्हणजे काय माहिती आहे? भागवतात मन्वंतर गणना येते, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचे एका दिवसामध्ये 14 मन्वंतर होतात. असे त्यांनी 14 एक मन्वंतर म्हणजे काय माहिती आहे? चतुर्युग आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 4 युग झाले. हे 4 युग म्हणजे एक महायुग झालं. अशा 71 चतुर्युगा झाल्या की एक मन्वंतर होतं. आणि असे 14 मन्वंतर झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, त्याला अर्धपरार्ध म्हणतात. आणि तेवढा त्यांनी कालावधी परत केला की मग त्यांनी एक कल्प होतो. असे 14 कल्प आयुष्य त्यांना होतं. आणि ते म्हणले की आयुष्यच किती आहे? क्षणभराचं. आता त्यांच्या आयुष्यासमोर जर आपलं आयुष्य मोजलं नाही कळत तुम्हाला? हेच म्हणायचं ज्ञानवरांना. ते म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी. म्हणजे तुला माणसाचं शरीर मिळालंय, ते देव प्राप्तीचं द्वार आहे. याच्यामध्ये तू त्यांनी सतर्कतेने उभं राहून साधना कर, तुला 4 मुक्ती प्राप्त होतील. हरिपाठ जर करायचा असला तर अशा पद्धतीने करून घ्यावा. असा कोण विचार करतो हरिपाठाचा? खरं सांगा. मग फक्त म्हणून काय तात्पर्य आहे? हा विचार पण केला पाहिजे. हे ज्याला कळतं त्याच्यावर शास्त्र कृपा होते. दुसरी कृपा सांगितली मी तुम्हाला. पहिली कृपा आत्मकृपा, दुसरी कृपा शास्त्र कृपा. शास्त्र कळू लागतं. मग ज्याला शास्त्र कळतं त्याच्यावर परमात्म्याची कृपा होते, ईश्वर कृपा. तिसरी कृपा ईश्वर कृपा. ईश्वर प्रसन्न होतो, त्याला कळतं तो सर्वज्ञ आहे. जगामध्ये 3 सर्वज्ञ आहेत. एक परमात्मा सर्वज्ञ आहे, नंबर 2 त्यांनी वेद सर्वज्ञ आहे, आणि नंबर 3 संत सर्वज्ञ आहे. हे 3 सर्वज्ञ आहे. परमात्मा सर्वज्ञ आहे, त्याला आपल्या सगळ्यांच्या मनातलं कळतं. कालचं, आजचं, उद्याचं हे ज्याला सगळं काही कळतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. आता सध्या तुम्ही बसलेले आहात ना, तुम्हाला सगळ्यांना वाटतं मी बोलतोय. फक्त मीच नाही बोलत, तुम्ही सगळे बोलता. तुमचे तोंड हलत नाही, दात हलत नाही, ओठ हलत नाही, जीभ हलत नाही, पण बोलणं चालू आहे महाराज. सगळ्यांचं बोलणं चालू, खोटं बोलायचं नाही. मनातली मनात चालूच आहे. कोणी म्हणत असेल जरा वेगळंच वाटतंय, कोणी म्हणत असेल जरा फुगीरच दिसतो बरं का थोडा, कोणी म्हणत असेल बरोबर बोलतो बरं का, याचं खरंच म्हणणं योग्य आहे. असं प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतंत्र विचार येत असतील. आणि हे जे बोलणं आहे महाराज तुमचं, काहीच तोंड न हलवता हे बोलणं सुद्धा ज्याला कळतं त्याला ईश्वर म्हणतो. माझं त्यांनी बोलणं तुम्हाला कळतं इथपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या मनातलं ज्याला कळतं त्याला ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याला सगळं काय कळतं. मग तुमची ज्या वेळेला अवस्था निर्माण होईल काय की तुम्ही त्यांनी शास्त्र करू लागलेलं आहे, एक ओवी तुम्हाला कळाली, एवढा आनंद होतो मला ओवी कळाल्यावर काय सांगणार. आम्ही पाठाला जायचो गुरुजींकडे, आमच्या परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर त्यांचं नाव होतं. ते गुरुजींकडे शिकायला होते, रंगनाथ महाराज परभणीकरांकडे शिकायला होते. आणि त्यांच्याकडे श्रवणाचा योग आम्हाला कीर्तन आम्ही आमच्या महाराजांच्या पद्धतीने करतो, पण श्रवण करण्याकरिता त्यांच्याकडे जात होतो. केवढा त्यांचा अधिकार होता. म्हणून अधिकार झालेला परमात्म्याला कळतो. महत्वाची गोष्ट सांगताय, ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याला ते कळतं महाराज. मग तो काय करतो? ईश्वर कृपा करतो. आणि ईश्वराने कृपा केली की मग चौथी कृपा आपल्या जीवनात येते, त्याचं नाव आहे गुरु कृपा, संत कृपा. संत आपल्या जीवनामध्ये येतात.
आणि ते आपल्यावर कृपा करतात. आणि काय करतात कृपा करून? मग ते आपल्याला सांगतात की बाबा अरे तू स्वतः ब्रह्मरूप आहेस, तू कशाला इकडे इकडे वनवन करत आणि फिरतोस? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोणी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, ही त्याची सेवा आहे. आत्मस्वरूपाचं चिंतन हीच भगवंताची सेवा. अशी सेवा त्यांनी श्रीगुरूंच्या माध्यमातून कळतं. मी आत्मा आहे असा बोध प्राप्त होतो. हे नैनन शिंदंती शस्त्राने नैनन दहती पावका, न चैनन क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुता, न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झालेला ज्याचा नाश होत नाही ते आत्मतत्व आहे. आणि तो आत्माच ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त होतो. कोणामुळे होतो? श्रीगुरूंच्या मुळे प्राप्त होतो. ब्रह्मज्ञान प्राप्त, याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. आत्मज्ञान म्हणजे फक्त शरीरापुरतं त्यांनी चैतन्याला जाणणं, आणि ब्रह्मज्ञान म्हणजे तेच चैतन्य सर्व ठिकाणी व्यापक आहे असा अनुभव येणं. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी ते ब्रह्मज्ञान. मनुष्य शरीर प्राप्त झालं की ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेत जावं. जर मनुष्य शरीर प्राप्त होऊनही ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही तर नाथ महाराजांनी शिक्का मारलेल्या आधी ओळी सांगतो, मग विस्तार करतो. नाथ महाराज म्हणतात, पावून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्भवदाना पुच्छेविन जो पायी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? परत येत ऐका. पावून या मनुष्यपणा अर्थ सांगतो. मनुष्यपणा प्राप्त करून सुद्धा जो न साधी ब्रह्मज्ञाना, जो ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेत नाही तो, म्हणजे जो मनुष्यपणा तर प्राप्त करून घेतलाय पण ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा अट्टहास करत नाही तो लांडा गर्भवदाना. लांडा शब्दाचा अर्थ तो बिगर शेपटीचा. गर्भ म्हणजे गाढव, उत्सविन दो पायी, दोन पायाचा, बिगर शेपटीचा, गाढव आहे म्हणलं तो. मी म्हणलो का? कोण म्हणलं? नाथ महाराज. पादचार नाही, म्हणजे शेपूट नाही आणि चार पाय नाही. दिसताना माणूस दिसतात, परी कुत्री ती. जरी त्यांनी माणूस दिसत असले तरी सुद्धा ती काय आहे? कुत्रीचा आहे. असा महत्वाचा विचार आहे. नाथ महाराज गाढव म्हणतात, तो कोबरा कुत्री म्हणतात. आता आपण काय करू त्याला? पण हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान जर प्राप्त करून घेतलं नाही आणि मनुष्यपणा प्राप्त झालेला आहे, तो मनुष्य असून सुद्धा गाढवासारखाच आहे. गुंडा महाराज म्हणून संत होऊन गेले. गुंडा महाराजांची जी परंपरा, देगलूरकरांची परंपरा, त्यात मूळ पुरुष होते गुंडा महाराज. ते आवले होते, मस्त स्वतःच्या मस्त राहायचे. एक दिवशी रस्त्याने चालले होते, अंगावर वस्त्र नव्हते, दिगंबर स्थितीत राहायचे. एक मनुष्य होता, गावामधून ते फिरत होते, असे सगळ्या आया बहिणी सगळ्या डोळ्यासमोर दिसत होत्या. त्याला पण राग आला. तुम्हाला काय इथं आया बहिणी दिसतात, मला मार्गावर फिरतो, तुला समजत नाही का? एवढे माणसं आहेत, मला जण थोडाफार तरी वस्त्र अंगावर घालत जायचं ना. ते त्याच्याकडे कोण हसले बरं महाराज. हसून त्याला म्हणजे, कुठं माणसं दिसतात तरी तुला? तुम्हाला सगळे माणसंच आहेत इकडे. म्हणजे तो जवळ आल्यानंतर त्यांनी त्याचा कान पकडला. त्यांनी गुंडा महाराजांनी त्याचा कान पकडला. कान पकडल्यावर म्हणलं बघ बरं आता, त्याचा कान पकडल्यावर त्याला सगळीकडे गाढवच दिसायला लागले. सगळे गाढव. कान सोडला, सगळे माणसं दिसायला लागले. कान धरला की गाढव दिसायला लागले. म्हणजे त्याच्या लक्षात आलं गाढवच आहे सगळे. का बरं गाढव म्हणले? ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही, मुक्त झाले नाहीत, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही. मनुष्य स्वरूपाच्या ज्ञानाकरिताच मिळाला महाराज. पण अट्टहास करावा. माझी विनंती आहे सगळ्यांना, जर आजपर्यंत असा विचार केला नसला तर आजपासून करायला सुरुवात करा.
हे शरीर व्हायला जाऊ नये, हा जन्म व्हायला जाऊ नये, हे आयुष्य व्हायला, किती आपण भाग्यवान आहोत. आपल्याला माणसाचं शरीर मिळालं, त्याच्यात इंद्रिय मिळाले, त्याच्यामध्ये त्यांनी आयुष्य मिळालं, त्याच्यात बुद्धी मिळाली, तेवढा काळ देवानं आपल्याला दिला. या सगळ्या गोष्टी त्यांनी देवानं आपल्याकरिता दिल्या. कशाकरिता? आपलं हित व्हावं. काय हित आहे? त्याला प्राप्त करून घेणं, त्याचं आपलं सगळ्यांचं हित. त्याच्याकरिता दिलं ना, देवे दिला देह भजना गोमाटा, किंवा दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, हे सगळं सगळं दिलं ना आपल्याला. कशाकरिता? त्याच्यापर्यंत जाण्याचे. जेणे तो जोडसे नारायण, आणि ते न प्राप्त करता जर त्यांनी जन्म आपण व्हायला घालवलं तर त्याचा काय उपयोग? देवानं देह भजन करण्याकरिता दिला आणि आपण मायेत अडकलो की नाही. महत्वाचा विषय असू द्या. माणसाचं शरीर मुक्त होण्याकरिता मिळालेलं आहे. मुक्त या शब्दापासून आपण बाजूला गेलो. मुक्त कधी होता येतं? मेल्यावर का जिवंतपणे? जिवंतपणे. आता सगळ्यांना कळालं ना मला, महत्वाचा मुद्दा आहे. मग कशाने मुक्त होता येईल? हा महत्वाचा मुद्दा आहे. मुक्त होता येतं ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मनुष्य मुक्त होऊ शकत नाही. ज्ञानाने मुक्त होतो. ज्ञानेन मोक्ष नतुमुंडनेन ब्रह्मज्ञान मिळवावं लागेल, तेव्हा मनुष्य मुक्त होईल. असं जर नाही कळालं मुक्त शब्दाचा अर्थ, मोक्ष मोक्ष म्हणजे काय हो, त्याचा अर्थ जर कळायचा असलं तर शास्त्र म्हणतं कारण वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. बरं सांगू का? कारण वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूप असं सांगायला लागले की जरा जड होतं लोकांना, आणि ते डबड्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं होतं. समजत नाही, उमजत नाही, असं त्यांनी डोक्यावरून जातं ना बऱ्याच वेळा. आमच्या महाराजांचं जर कीर्तन तुम्ही ऐकलं नाही, ज्यांच्याकडे वृत्ती प्रभाकर ऐकला, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय तुंतुनी महाराज शास्त्रीची महाराजांना माहिती आहे. स्वामी, आम्ही त्यांना स्वामी म्हणतो. मग त्यांचं जर कीर्तन ऐकलं तुम्ही तर 2-3 हात वरतून जाईल डोक्याच्या. कळणारच नाही महाराज काही. आपण ते मात्र असे आहेत की ते सांगायचं सोडतच नाही. तुम्हाला कळू नाही तर नाही कळू, ते त्यांच्याच मस्तीत मस्त असतात. काही मर्यादा असतात त्या कीर्तनाच्या सुद्धा. कीर्तनाची मर्यादा कीर्तन करायला सोडू नये महाराज. साधारणतः अर्धा पाऊण तासापासून मी आपल्या समोर त्यांनी बोलतोय. पण मी असं ठरवलेलं आहे, आपला धर्मच असा आहे की ज्या धर्मामध्ये एवढे ग्रंथ आहेत, महाराज काय सांगावं. इतर जर धर्म पाहिले, मला कोणा धर्माचं काही सांगायचं नाही बाकीचं, पण मला हे सांगायचं त्यांच्या धर्मांमध्ये एकच ग्रंथ आहे. ग्रंथच नाही बाकीचे, एक फक्त ग्रंथ आहे. आपला धर्म असा आहे, व्यासदेवांनी त्यांच्या काळात लिहून ठेवलं. तेव्हा मी तुम्हाला सिद्धांत सांगतो. काय सिद्धांत आहे? हे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. सिद्धांत सांगितला. जगत मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे, असं त्यांनी महाराज. ब्रह्मसत्य आहे, हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत आहे, पण कशातून सांगितला? यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. कोटी ग्रंथांमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान मी तुम्हाला छोट्या शब्दात अर्ध्या श्लोकात सांगतो. म्हणजे व्यासदेव त्यांनी खोटं बोलतील का? त्यांच्या काळामध्ये सुद्धा किती ग्रंथ होते? कोटी ग्रंथ होते. मग व्यासदेवानंतर किती तयार झाले असतील, याला काही लिमिट आहे का? नाही. मग आपल्या धर्मात जर एवढे ग्रंथ आहेत आणि कीर्तन करायला 2 तास लोकांच्या समोर बोलायला त्यांनी ग्रंथांमधलं न बोलता इकडच्या तिकडच्या हिंगणांग चिंगणांग गोष्टी सांगायला आवडतात, ही कीर्तनाची मर्यादा आहे का? एवढा आहे ना मला. तुला नाही वेदांत सांगताना सांगू नको, तुला नाही प्रक्रिया सांगताना सांगू नको, तुला नाही अभंगावर सूत्रबद्ध बोलताना बोलू नको, तुला अभंग शरलिंगात्मक नाही कळालं बोलायला उभं केलं, सहज बोलायला लागला, बाकीचं बोलू नको. निदान भगवंताचं चरित्र तर सांगशील. नाही सांगता भगवंता सांगता संतांचं चरित्र सांगशील की नाही? नाही तर भगवंताचं भजन तर करशील की नाही? तर तू विनोद करत लोकांच्या समोर रंजवणी करशील. कीर्तन म्हणजे काय? रंजवणीचं साधन थोडंच आहे. हे कीर्तन काय मनोरंजनाचं साधन थोडंच आहे. कीर्तनाची मर्यादा संतांनी सांगितली, ती मर्यादा आपण पाहिली पाहिजे. मला फार महत्वाचा विषय असू द्या, मला तिकडे जायचं नाही, मला फक्त मोक्ष सांगायचा. मोक्ष कशाला? मोक्ष म्हणजे काय? कारण वर्तमान जगताची निवृत्ती, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. नाही कळालं लोकांना, मग सोपं सांगितलं. ते म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती.
आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणायचं मोक्ष. असंही नाही कळालं तर सोपं सांगतो बघा बरं. मृत्यू आणि मुक्ती याच्यातला फरक सांगतो. मृत्यू आणि मुक्ती याच्यातला फरक सांगतो. मृत्यू म्हणजे काय होतो? मृत्यू शब्दाचा अर्थ असा होतो, तसं शास्त्रीय परिभाषेमध्ये स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांचा वियोग याला मृत्यू असं म्हणतात. पण तरी सुद्धा अजून व्याख्या सांगतो. मृत्यू म्हणजे काय? वासना शिल्लक राहाव्यात. परत एकदा ऐका, वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं याला म्हणायचं मृत्यू. वासना शिल्लक राहील, कशाची तर राहिली, धनाची राहिली, मानाची राहिली, प्रतिष्ठेची राहिली, वैभवाची राहिली, बायकोची राहिली, मुलाची राहिली, कपड्या लत्त्याची राहिली, खाण्यापिण्याची राहिली, वासना शिल्लक आहे आणि आयुष्य संपलं याला काय म्हणायचं? मृत्यू. आता मुक्ती म्हणजे काय सांगतात? परत एकदा ऐका, थोडासाच फरक आहे. परत एकदा ऐका, लक्षपूर्वक ऐका. वासना सगळ्या संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं. नाही कळालं? वासना सगळ्या संपाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं याला मुक्ती असं म्हणायचं. वासना संपत नाहीत महाराज. परत म्हणतात वासना ओढाळ गाय रे गड्या, वासना ओढाळ गाय. एक मनुष्य पाहिलं, मी दवाखाना चालवत होतो बरेच दिवस. एका पेशंटला त्यांनी घरी जाऊन इंजेक्शन द्यावं लागायचं. 75 वर्षाचे आजोबा होते आणि घरी जाऊन इंजेक्शन द्यावं लागायचं. दिवाळ सण होता आणि दिवाळ सणाला त्यांनी महाराज त्याच्या घरी इंजेक्शन द्यायला सकाळीच गेलो. ते आजी होते, हांडा घेऊन आले पाण्याचा. दरवाजातच मला भेटले. म्हणलं आजोबा कुठे? म्हणे आहेत आतमध्ये जा. मी आतमध्ये जायला निघालो. आजी गेलं पाणी आणायला. मी आतमध्ये त्यांनी जायला लागलो. आता आत होते बाबा बसले. पण मी आत प्रवेश करायच्या आधी आवाज यायला लागला मला, असा पुढीकडून टच असं त्यांनी आवाज यायला लागला. 2 मिनिटं झाली की टच आवाज यायचा. मग आवाज कशाचा येतोय? म्हणजे जरा चोर पावलं, थोडा डोकून पाहिला आतमध्ये. बाबा बसलेले होते. आता ते कशी बसले ती माहिती आहे? चूल होती पेटेल, चूल. सकाळी आंघोळ करायची होती आणि जरा थंडीचे दिवस असतात. दिवाळ सणाला पावसाळा संपून थोडी थंडी सुरू होते, थंडीचे दिवस होते. त्याने काय केलं, चूल पेटली होती, त्याला असे पाय लावले होते शेकण्याकरता. शेकत होते, पाणी तापत होतं आंघोळी करता. आणि शेकता त्यांच्या हातामध्ये सांडशी होती. सांडशीच म्हणतात तुमच्याकडे, चिमटा, सांडशी, पक्कड, काय नावं असतील, अशी सांडशी होती. आणि लहान मुलं त्यांनी दिवाळ सणाला त्या टिकल्या वाजवतात ना, टिकल्याची डबी होते. ते काय करायचे, त्या सांडशीच्या तोंडात टिकली धरायचे आणि टचकन वाजवायचे. ती टिकली धरायची, परत एकदा टचकन वाजवायची. बाबांचं वय किती? 75 वर्ष. आणि काय करत होते? का? वासना. टिकली वाजवण्याची वासना संपली नव्हती. म्हणून म्हातारपण झालं तरी पण टिकल्या वाजवायचं वाटत होत्या. तुम्हाला नाही कळालं मी काय सांगतो ते? हे टिकलीचं फक्त उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. हे टिकलीचं उदाहरण टिकलं तर टिकलं, बाकीचं सगळं पाहून घ्या. आम्हाला विचारायला कशाची वासना पोटात शिल्लक राहील सांगता यायचं नाही. मायबाप वय जर झालं असलं, सगळा संसार डोळ्यासमोर उभा आहे आणि त्याची वासना जर पोटात शिल्लक राहिली, जर मरण आलं तर त्यांनी त्याला मृत्यू म्हणायचं. आयुष्य संपलं की मृत्यूच होईल. मग काय करावं? भांडण. मुख्य परमार्थ काय आहे? त्यानं आत्मपरीक्षण करायचं, कशात अडकलंय. आम्ही ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो ना, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरथ छगन महाराज, बाणगडावरचे बाबा, त्यांची गुरुजी होते वैकुंठवासी श्री संत रघुनाथ महाराज उंबरेकर. उंबरेकरांचा फार मोठा प्रसिद्ध होता. कुणी जुनी मंडळी असतील त्यांना माहिती असेल. बाबा म्हणायचे शेवटच्या काळात ते म्हणायचे वळकटी बांधलेली आहे, प्लॅटफॉर्मवर उभा आहे, गाडी आली बसले की चालले. त्यांचे शब्द आहेत म्हणाले. गाडी आली बसली की चालले, असे शब्द त्यांचे आहेत. खरं सांगा, असं ऐकल्यानंतर आपल्या मनाला काय वाटतं? आपल्या वळकट्या बांधलेल्या आहेत का? नाही ना महाराज. मग हे कशाकरिता सांगतो मी? तुमचा वेळ घेण्याकरिता नाही, मला तुम्हाला जाणीव करून द्यायची. जर वय भरपूर झालं असलं आणि अजून वळकट्या जर बांधल्या नसल्या तर किती दिवस बांधणार नाही, काळ कधी येईल सांगता येत नाही. जसा त्यांनी बोका उंदराला नेण्याकरिता टपून बसवला असतो, तैसा काळ लोकांनी येत असे. तसा काळ आपल्याकरिता टपलेला आहे. काळ जर उचलून घेऊन गेला आणि वासना जर संपलं नाही तर परत जन्माला यावं लागेल ना. महत्वाचा विचार आहे. मग हे करण्याकरिता वासना प्रक्षय मोक्षा. वासना संपवायच्या. कशाला संपतील? स्वरूपाच्या ज्ञानानं संपतील. मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. कशाने होईल? ब्रह्मज्ञानानं होईल. मग काय करावं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता? संतांच्या सन्निधीजवळ ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वीसी. ते ज्ञानाचा पुरठा, ते तर सेवा हाचीदार म्हणता, ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी, तरी तनुमन उजवे, चरणासी लागावे, अगरबता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, सांगितलं कुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही, तद्विधी परिपाते परिप्रश्ने सेवया, उपदेशन ते ज्ञानम ज्ञाने नसतं. त्या श्लोकावरच्या उभ्या सगळ्या पाहून घ्या. फार महत्वाचा विचार. ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर संतांच्या सन्निधीत जावं लागेल. संत कसे भेटतील?
आता ब्रह्मज्ञान प्राप्त केल्याने मोक्ष प्राप्त होईल, म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीकरिता ब्रह्मज्ञानाची गरज आहे. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परमप्रयोजन फल आहे. मग ज्ञानाची गरज, ज्ञान कुठे मिळेल? संतांकडे मिळेल. संत कसे मिळतील? मग संतांच्या प्राप्तीकरिता हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरी जर प्राप्त करायचं तर संतांचे पाय धरायचे. पण संत कसे भेटतील? गोस्वामीजी म्हणतात, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. रामाच्या कृपेशिवाय संत भेटत नाही. मग भगवंताच्या समोर गेलं पाहिजे, भगवंताची विनंती केली पाहिजे, देवा ज्ञान प्राप्त करायचे, मोक्ष मिळवायचे, जीवनाचं सार्थक करायचे, जन्माला आल्याची सफलता करायची आहे. ती ज्ञानाशिवाय होत नाही, मोक्ष त्याने प्राप्त झाल्याशिवाय होत नाही, आणि ते ज्ञान संतांशिवाय प्राप्त होत नाही. मी कुठं संत पाहायला जातो? मग मला फक्त तू कळतोस, मला तुझ्या वाचून दुसरं काय कळत नाही. जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका आहे महाराज. तुकोबाराय गुरुला शोधण्याकरिता, संतांना शोधण्याकरिता गेले नाही. चरित्र बारकाईनं पहा, तुमच्या लक्षात येईल महाराज. तुकोबाराय त्यांनी फक्त भगवंताचं चिंतन करत राहिले. नवे नवे त्याला सर्वस्व समजत राहिले. मी सांगतो असं नाही. महाराज म्हणतात, हे कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणबंधू तुलता, कृष्ण माझा. जगद्गुरु तुकोबारायांचं भगवंतावर विशेष प्रेम आहे महाराज. ते कृष्णाला सर्वस्व समजतायत. तोच माझा सर्वस्व आहे, तोच विटेवरती उभा असणारा विठ्ठल आहे. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, मला दुसरं आता कोणीच नाही, मला फक्त विठ्ठल सर्वस्व आहे. मग त्या विठ्ठलाच्या ठिकाणी समर्पण केलं. एवढं प्रेम विठ्ठलावर केलं महाराज, काय सांगायचं. एवढे आघात तुकोबारायांच्या जीवनामध्ये झाले. त्यांचे शब्द जर ऐकले तर आपल्या अंगावर शहारे येतील. ते म्हणतात, बाप मेला नकळत, बाप मरून गेला, नंतर आई मरून गेली काही दिवसात कणकाई. ती मरून गेल्यानंतर त्यांची एक भाऊजाई मरण पावली. ती भाऊजाई मरण पावल्यानंतर त्यांचा थोरला भाऊ सावा होता, तो घर सोडून परागंदा होऊन काशीला निघून गेला. नंतर त्यांनी दिवाळी निघालं. दुष्काळ पडला, दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, सगळं गेलं महाराज. पत्नी त्यांनी अशी कर्कश भेटली, काय सांगायचं. भयंकर परिस्थिती तुकोबारायांच्या जीवनात होती. पण हे सगळं जरी झालं तरी सुद्धा विठ्ठलाची भक्ती मात्र अंतःकरणातून गेली नाही महाराज. अखंड त्याचं चिंतन करत राहिले, अखंड त्याला पाहत राहिले, त्याच्या भेटीची आस अंतःकरणात निर्माण करत राहिले. तोच माझं सर्वस्व आहे देवा, आता तुलाच माझं काय चांगलं वाईट ते कळतं. तू फक्त मला, तूच मला पाहिजे, तुझ्या वाचून दुसरं कोणीच नको. जडवत ती येते उपजली ती अंतराय, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. आता मग साय येथे करावे देवा, तुझी घे सेवा सकळ गोवांगोनी. भोगे रोगा जोडून या दिले अनेका, आवृचिते हो का आता सकाळपासून. तुका म्हणे असो तुझे मस्तकी, नाही लौकिकी आता मज वर्तने. लौकिकाचा नादच सोडून दिला आणि फक्त विठ्ठलाचं चिंतन करत राहिले. एवढं प्रेम विठ्ठलावर केलं की विठ्ठलाला सुद्धा त्यांनी महाराज अनावर झालं. काय अनावर झालं? आपण जर एखाद्यावर प्रेम करत असलो आणि समोरचा जर आपल्यावर प्रेम करत नसला तर आपलं प्रेम एकांगी प्रेम होईल ना महाराज. फार महत्वाचा विचार आहे. आपण देवावर प्रेम करतो, त्यानं पण आपल्यावर प्रेम केलं पाहिजे ना. हा महत्वाचा विचार. खरं तर तो आपल्यावर करतोच महाराज प्रेम, त्याचा आपल्यावर प्रेम आहे म्हणून तर आपण सगळे सावध आहोत. असं त्याने त्याचं प्रेम काढून घेतलं की माणसं बोलावतात आणि 2-2.5 तासाच्या वर ठेवत सुद्धा नाही. ते म्हणतात त्यानं जाऊ द्या, आता देवाचं प्रेम कमी झालं. त्याचं आहेच आपल्यावर प्रेम, आपण त्याच्यावर करत नाही प्रेम. हा महत्वाचा विचार. पण विशेष प्रेम ज्यावेळेला आपण देवावर करू, बाकीच्या सगळ्यांवरचं प्रेम काढून भगवंतावर. भक्ती म्हणजे काय हो? भक्तीची व्याख्या लक्षात आली पाहिजे. भक्ती म्हणजे प्रेम. नारदजी महाराजांनी भक्तीची व्याख्या सांगितली. तुकोबाराय भक्ती करतात देवाची. काय व्याख्या सांगितली? ते म्हणजे आता तो भक्ती व्याख्या श्याम भक्तिसूत्रात वर्णन आहे महाराज. काय भक्ती? 7 वस्तीन परमप्रेम रूपा. प्रेम भगवंतावर करणं याचं नाव भक्ती आहे. प्रेम सगळ्यांच्याच पोटात असतं. प्रेम नाही असा मनुष्य नाही. पण प्रेम आपण कोणावर करतो तसं प्रेमाला नाव प्राप्त होतं. लक्षपूर्वक आहे का? आपल्या अंतःकरणातलं प्रेम जर आपण एखाद्या व्यक्तीवर करायला लागलो तर प्रेमाला नाव प्राप्त होतं मोह. जर आपल्या अंतःकरणातलं प्रेम आपण एखाद्या वस्तूवर करायला लागलो तर प्रेमाला नाव प्राप्त होतं आसक्ती. आणि आपल्या अंतःकरणातलं प्रेम ज्यावेळेला आपण फक्त भगवंतावरच करतो त्यातला च नाही काढायचा. आपल्या अंतःकरणातलं प्रेम जेव्हा आपण भगवंतावरच करतो त्यावेळी त्याला म्हणायचं भक्ती. भक्ती म्हणजे काय? भगवंतावर केलेलं प्रेम. जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? भक्ती केली. म्हणजे काय केलं? भगवंतावर प्रेम केलं. कसं केलं? त्याच्यावरच केलं, दुसरे कोणावरच नाही. सगळा संसार पोटातून बाजूला काढून टाकलं, त्याच्यावरच प्रेम केलं. त्याच्यावर जास्त प्रेम केलं म्हणून त्यानं त्याचं प्रेम दाखवलं.
काय प्रेम दाखवलं ते म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. बघा ना, त्यानं प्रेम दाखवलं. काय काय प्रेम दाखवलं? आपणची देव होय गुरु. मग एखादा नेत लेकरू असलं ना महाराज, ते आई वडिलांवर अवलंबून असतो, नेमता असतं. त्याला काय समजतं? वर्ष दीड वर्षाचं लेकरू, त्याला काय दुकानात जाऊन कपडे विकत आणता येतात का? त्याला त्याच्या खाण्यापिण्याकरिता काही शिधा सामग्री आणता येते? काय नाही. ते लेकरू त्या आईबापावर अवलंबून असतं. त्यांनी काही केलं तरी ते त्याच्यात राजी असतं. असं लेकरू हातात घ्यायचं आणि ते असं वर फेकायचं बापानं किंवा आईनं. की वर फेकल्यावर घाबरलं पाहिजे. घाबरत नाही, ते हसतं मारत खदखदून. त्याला काय वाटतं काय माहिती? त्याला माहिती आहे त्याने फेकलं काय काय केलं काय मला मरू देणार नाही, याची त्याला शाश्वती असते, गॅरंटी. तो म्हणतो हे काही केलं तरी मला टाकून देणार नाही. एखाद्यानं वरतून जरी शेंदायला सुरुवात केली पोराला, ते हसत राहतं मला. दुसऱ्यानं हात लावला तर रडतं, आणि बापानं जर शेंदायचा प्रयत्न केला वरच्या मजल्यावर खाली तर हसतं. का बरं? त्याला माहिती बाप आहे माझा, आम्हाला कधीच मरू द्यायचा नाही. कुणी दृष्टांत सांगितलेला ऐकला मी. एक विमान त्यांनी चाललं होतं आणि विमानामध्ये काही तांत्रिक अडथळा आला आणि आकाशातच जातात आणि महाराज ते विमान पेट घेणार आणि सगळेजण त्या विमानातले मरणार असं ज्यावेळेला सूचना सांगितली त्या पायलटनं, तेव्हा सगळे लोक त्यांनी घाबरले. त्याच विमानामध्ये एक मुलगी बसली होती एका सीटवर. तिच्या हातात छोटं पुस्तक होतं, ती वाचत होती. तिचं काय असं कार्टून फिरतून त्याच्यात असतील, ती हसत होती मस्तपैकी. सगळ्या लोकांची धावपळ उडाली, आता काय करू, कुठून उडी मारू, आता जीव कसा वाचवायचा. पण तिच्यावर काही परिणाम नव्हता. सगळे घाबरले, पण वैमानिक चांगला होता. त्यानं त्यांनी योग्य रीतीने विमान जमिनीवरती उतरवलं, सगळे लोक सुरक्षित पोहोचले. एका माणसाच्या मनातच होतं एवढे लोक घाबरले, मुलगी कशी घाबरली नाही. मग तिला विचारावंच वाटलं. त्यानं विचारलं तिला जाऊन, बाळा एवढं मोठं विमान अपघात होणार होता, आपण सगळे मरणार होतो, तू हसत होती, तुला काही भीती नाही वाटली? ती म्हणजे काय राहायचं त्याच्यात? म्हणे का बरं? ती पायलट आहेत ना म्हणजे वैमानिक, ते माझे पप्पा आहेत. नाही का तुम्हाला? मग माझे पप्पा जर विमान चालवतात मला कशी काय मरू देतील? एवढ्या एवढ्या लेकराच्या पोटात शाश्वती आहे, माझे पप्पा मला मरू देणार नाहीत. अरे हा आपला पप्पा आहे ना, हा विठू आहे ना, हा देवराज आहे ना, आपला बाप आहे माझा. आपलं जीवन जर त्याच्यावर अवलंबून असलं, आपण मरू का? म्हणजे काय? आपल्याला उद्धारापर्यंत तो नेईल, आपली सगळी चिंता तो करील, हा महत्वाचा विचार आहे. मरण तर सगळ्यांनाच येणार आहे, पण उद्धार सगळ्यांचा होईल असं काय सांगता येईल? उद्धाराची जर चिंता करायची असेल तर स्वतः न करता त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा मी सांगतो. म्हणून त्यांनी महाराज दोन न्याय आहेत माझ्याकडे. एक आहे मरकट किशोर न्याय आणि एक आहे मार्जार किशोर न्याय. मरकट म्हणजे माकड आणि मार्जार म्हणजे मांजर. माकडालाही पिलू होतं आणि मांजरालाही पिलू होतं. पिलांमध्ये फरक आहे. माकडाला जर पिलू झालं तर ती माकडीन पिलाला म्हणते, हे बघ मला या फांदीहून त्या फांदीवर, या झाडावरून त्या झाडावर उड्या माराव्या लागतात. तुला हाताशी धरायचं, पोटाशी धरायचं, मग मी उड्या मारायच्या, मला जमणार नाही. तुला जर जगायचं असलं तर तू माझ्या पोटाला घट्ट धरून ठेव. जर घट्ट धरून ठेवलंस तर मी बिनधास्त उड्या मारील. जर त्याने तू धरलेला असताना तुझा हात निसटला, तू पडला, तू मेला, खलास, आपली जबाबदारी नाही. कोण म्हणतो? माकडीन म्हणते. आता पिलाला घट्ट धरावं लागतं पोटाला, मग तो त्याने प्रयत्न करतो. मांजराचं तसं नसतं. मांजर फार तर 1, 2, 3 पिलं होतात, जास्त झाले तर 4 होत असतील. म्हणजे पिलं अशी असतात डोळे उडत नाही जन्मल्याबरोबर. ते त्याने डोळे उघडत नाही, तसेच एका जागेवर पडून राहतात. मग ती काय करते? 7 घरं फिरवते. हे काय पोथीतलं नाही, प्रॅक्टिकलातलं आहे. 7 घरं फिरवते. का बरं? जोपर्यंत त्यांचे डोळे उघडत नाहीत, जोपर्यंत ते सक्षम होत नाही, तोपर्यंत त्यांना सांभाळलं पाहिजे. तर पिलांचा बाप मोठा घातक आहे, नाश्त्यावरही 2-3 पिलं खाऊन जाईल बोका. म्हणून त्यांनी त्याच्याच आवडीतून त्यांना वाचवण्याकरिता स्वतःच घर घेऊन फिरते. 2 पिलं मी तुमच्या समोर सांगितले, माकडाचं पिलू आणि मांजराचं पिलू. खरं सांगा तुम्हाला कोणतं चांगलं वाटलं? मांजराचं. का बरं? त्याला जबाबदारी नाही मला. त्याची जबाबदारी कोणी घेतली? आईने घेतली. माकडाच्या पिलाची जबाबदारी त्याच्या स्वतःवर आहे. तसं योग मार्गानं, ज्ञान मार्गानं जर जाण्याचा प्रयत्न केला तर जबाबदारी कोणी घ्यायची? आपण आपली घ्यायची. आणि भक्तीच्या मार्गाने जर जायचा प्रयत्न केला तर जबाबदारी कोणी घ्यायची? यानं घ्यायची. जर टाकून दिलं तर लाज कोणाला आहे? महाराज त्याला आहे. हा महत्वाचा विचार आहे. त्याच्या समोर त्यांनी हात करून सांगतो, फार महत्वाचं चिंतन सांगतोय. म्हणून त्यांनी मांजराच्या पिलासारखं व्हावं आणि आईवर अवलंबून राहावं. तुकोबर आहे मांजराच्या पिलासारखं, बरकत किशोर न्याय, मार्जार किशोर न्याय. या न्यायाने त्यांनी भगवंताचे झाले, भगवंताला पण कृपा केली, प्रेमभाव दाखवला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, देव गुरु होऊन आला. आणि काय केलं? सत्य गुरुराय कृपा मज केली. सगळं अभंग पाहून घ्या. अजून एक अभंग माझा पाठ आहे, तुकोबारांच्या गाथातला आहे. म्हणून का ते म्हणजे, पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवासे रचिले आनंदे, आवटावे पदी आरोहण, निजरूपी निजविला तुका, अनुहत बालका हल्लरुगाशी. तुकोबारांचा अभंग आहे. तेवढे पांडुरंगाने अनुग्रह केला, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह, संदेह म्हणजे सगळ्या शंका संपल्या,
बुद्धिभेद, बुद्धीमध्ये भेद असतात महाराज, 11 प्रकारचे भेद आहेत आपल्या बुद्धीत. जीवजीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद, जड ईश्वराचा भेद. किती झाले? 5 भेद झाले. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद किती झाले? 8 झाले. त्याच्यानंतर देशभेद, कालभेद आणि वस्तुभेद किती झाले? 11 प्रकारचे भेद आपण मेंदूत घेऊन फिरतो. हे सगळेचे सगळे भेद जावे लागतील तेव्हा ब्रह्मस्वरूप सायुज्य प्राप्त होईल. कोण घालवेल? श्री गुरु घालवतील, त्यांच्याशिवाय जाणार नाही महाराज. मग ते आले आणि बुद्धीत ते भेदच घालवले. आवटावे पदी आरोहण, आवटावे म्हणजे कुंडलिनी शक्ती, ती पद म्हणजे सहस्रदल कमलापर्यंत नेली आणि जीवशिवाचे रचली आनंदे, जीवशिवाचं ऐक्य करून टाकलं. कोणामुळे झालं? त्यानं माझ्यावर कृपा केली. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. त्याच्या कृपेनं काय झालं? तो गुरु रूपाने त्याने आला आणि माझ्या डोळ्यात अंजन घातलं. ते म्हणतात रक्त श्वेत कृष्ण पीतप्रभा भिन्न चिन्मय अंजन सुधरे डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काल वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले. बस ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. नाही कळालं? अजून सांगतो काय अभंग आहे. ते म्हणतात झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानेचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्मा, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मद्वेषी, दिली तिलांजली पुढ नामरूपासी, देह ज्याचा त्यासी समर्पिला, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरुकृपा, गुरुकृपेचा दिवा लागला. अशी अवस्था प्राप्त झाली. ही परमार्थातली उच्च अवस्था आहे. अजून सांगू परत म्हणतात अनुरणीया थोकडा, तुका आकाश एवढा, गिळोनी सांडले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडली त्रिपुटी, दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. हे सगळे अभंग काय सांगतात? हे सगळे अभंग सांगतात गुरु कृपा झाली. कोण आहे गुरु? गुरु म्हणजे पांडुरंग परमात्मा, दुसरा कोणी गुरु नाही. तो देव माझा गुरु झाला. आणि त्या गुरुनं काय केलं असेल? सर्वात्मक भाव प्राप्त करून दिला. ते म्हणतात सहजनी अंधळा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे मी माझे हरपले, ठाई जेथेच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे, टाकली पात्र जोडी धर्माधर्माशा, कोल्हाळाचा कविला त्रिगुणाचा वडसा, ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेऊन छंद, घेऊन आला दान, निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. तुमच्या बाबांची पद्धत आहे अशी, एखादं प्रमाण अभंगाचं द्यायचं म्हणजे सगळा अभंगच म्हणून दाखवायचा. तीर्थंकराचा तरी निदान पाठ असला पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे. थोडेफार कवी अभंग पाठ असावेत ना महाराज. म्हणून अशी अवस्था प्राप्त झाली, ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे. त्याच्यामध्ये अभेद स्थिती प्राप्त झाली. सुखेने निजरोगा शून्य सारणे तेथे एकात्म भाव त्याने निर्माण झाला. अशा अवस्थेत तुकोबराय त्यांनी जाऊन पोहोचले, स्थिरता प्राप्त झाली. आता जन्म मरणाचं काम शिल्लक राहिलं नाही. आवागमन त्यांनी संपून गेलं. सर्वात्मक भावामध्ये त्यांनी मग्न झाले. पण असं जरी झालं असलं तरी सुद्धा त्याचं समाधान वाटे ना हो. ते समाधान त्यांनी मलाच वाटे ना. काय करावं? व्यासांसारख्याने एवढे ग्रंथ लिहिले पण समाधानच मिळालं नाही. मग काय करायचं? समाधानाचं साधन काय वेगळंच आहे. ते म्हणले आता काय करू, मला समाधान प्राप्त होत नाही. मग नारदजी महाराज आले आणि नारदांनी सांगितलं तुम्हाला जर समाधान पाहिजे असलं ना तर तुम्ही भगवंताची भक्ती करा, त्या भक्तीने समाधानी व्हाल. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, त्याने सदा चित्ता समाधान. समाधान त्याच्याशिवाय प्राप्त व्हायचं नाही. एक वाक्य आहे, वाक्य असं आहे अद्वैतातून द्वैतातून अद्वैतात गेले की स्थिरता प्राप्त होते, समाधान प्राप्त होत नाही. मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय करावं लागेल? अद्वैत स्थितीला जाऊन पुन्हा द्वैताचा स्वीकार करावा लागेल. वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून भगवंताची भक्ती करावी लागेल. ती भक्ती समाधान प्राप्त करून देईल, दुसरं कोणी समाधान प्राप्त करून देणार नाही. भक्ती सर्वश्रेष्ठ असणारं साधन आहे. उदाहरण म्हणून सांगतो, ऐका, दृष्टांत म्हणून सांगतो. तुम्ही धुणं धुता की नाही? धुणं म्हणजे लोक धुतात, तसलं धुणं डोळ्यासमोर आणू नका. कपडे धुता की नाही तुम्ही? कपडे धुण्याकरिता काय केलं पाहिजे? आईला विचारतो. आई तुम्ही सांगा, कपडे धुण्याकरिता सगळ्यात आधी काय करतात? कपडा पाण्यात घालतात, नंबर 1. नंबर 2 मग काय करतात? त्याला साबण लावतात. नंबर 3 मग काय करतात? त्याला घसरे देतात. मग त्यातला मळ सगळा निघून जातो. मग सगळा मळ काढल्यानंतर परत काय करतात? परत पाण्यात घालतात. हे तुम्हाला माहित नाही कोणालाच, हे त्यांना माहिती आहे. हा महत्वाचा विचार. आता वॉशिंग मशीन आल्यामुळे त्यांनी ते पण माहित आहे, बंद होऊन जाईल सगळ्या लोकांना. पण वॉशिंग मशीन पाणी घेतं बऱ्याच वेळा, शेवटी परत एकदा घेतं. मला सांगायचं काय, तुम्हाला जर काही वस्त्र धुवायचं असलं
तर सगळ्यात आधी वस्त्र पाण्यात घालावं लागेल, नंतर त्याला त्यांनी साबण लावावं लागेल, नंतर घसरा द्यावा लागेल, नंतर त्यांनी स्वच्छ करावं लागेल, परत पाण्यात घालावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे. पाणी म्हणजे भक्ती. पाणी म्हणजे भक्ती. आपलं जीवन भक्तीमध्ये घाला, त्याच्यावर ज्ञानाचा साबण लावा आणि त्याला वैराग्याची घसरी द्या, म्हणजे सगळं त्यांनी धुवून स्वच्छ होईल. आणि असं सगळं स्वच्छ झालं की मग काय करायचं, परत पाण्यात घाला, मग ते त्यांनी निर्मळ दिसेल. हा महत्वाचा विचार आहे. तसं भक्तीमध्ये स्वतःला घाला, ती भक्ती आली पुढे भक्तीने धरली हाती, मग काय होईल, मागे ज्ञान, वैराग्य, धर्म येते, आपोआप येतील. भक्तीची आपुलकी बोध काकडाची होती, आपोआप ते तुमच्या मागे येते. आणि आले की मग काय होईल, मग त्यांनी म्हणत तुम्हाला पूर्णत्व प्राप्त होईल. आता पूर्ण झाल्यानंतर काय करणार, आता काहीच करायचं शिल्लक राहील नाही. म्हणून त्यांनी ते म्हणतात, अद्वैती तो नाही माझे समाधान. आता मला समाधान अद्वैतात वाटत नाही देवा. मग काय केलं पाहिजे, गोड हे चरण तुझी सेवा, तुझ्या चरणांची सेवा मला गोड वाटते. निवड ब्रह्मज्ञानात राहून काय करू, त्या ब्रह्मज्ञानात समाधान प्रेम काही आठवत सापडत नाही रे देवा, सुखी होता येत नाही, मी काय करू आता. मग एकच विचार मनामध्ये आला की हे ब्रह्मज्ञान डावलून टाकावं, याच्यामुळेच मला देवापर्यंत जाता येत, देवाची भेट होत नाही. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मज्ञान जर डावललं तर भगवंताचं प्रेम प्राप्त होईल, भक्ती प्राप्त होईल. आणि त्या भक्तीने त्यांनी महाराज भगवंतापर्यंत त्यांनी जाऊन समाधानापर्यंत जाता येईल, त्याच्या दर्शनाला समाधान प्राप्त होईल अशी भावना अंतकरणात आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर तिथपर्यंत जाण्याकरिता अट्टहास आहे. अभंग मागणीचा आहे, आजचा अभंग मागणीचा आहे. पण मागणीच्या अभंगाची सुरुवात नको नाही महाराज. मागायला गेले ते म्हणजे काय पाहिजे म्हणजे नको. आता मागायला कशाला आले मग, नको म्हणतात. हा महत्वाचा विचार आहे. ते म्हणजे नल घे मग नको, मला काय नको, तू जे ब्रह्मज्ञान दिलंस ना देवा, मला सर्वात्मक भाव प्राप्त करून दिलास ना, हा सर्वात्मक भाव मला नको. मग काय पाहिजे, तुझं हे गोजीर आणि सुंदर असणारं रूप आहे ना, आठ हात घेऊन आलास, अष्टभुज, सगळे आयुध घेऊन आलास, एवढं सुंदर चांगले दिसतोस. ब्रह्मज्ञानाला घेऊन काय करू, तू पाहिजे, तू दिसला पाहिजे, तू भेटला पाहिजे, तू बोलला पाहिजे, तू मला जवळ घेतलं पाहिजे, मला हृदयाला लावलं पाहिजे, माझ्या मस्तकावर हात फिरवला पाहिजे, फार प्रेमानं माझ्याशी बोलला पाहिजे, अशी भावना माझ्या पोटात आहे. म्हणजे गोजीर आणि सगुण असणारे जे रूप आहे ना, तेच मला पाहिजे, त्याच्या वाचून बाकीचं काही नको. जरी ब्रह्मज्ञान दिलं असं तरी ते ब्रह्मज्ञान मला लागत नाही. तुझं तुला राहू दे महाराज बोलून. एवढं आतापर्यंत तास दीड तास वर्णन केलं ना, असलं ब्रह्मज्ञान मला नको. मग वर्णन कशाला केलं सर?
अभंग त्यांनी अर्धा तास शिल्लक राहिला, आताशी तू अभंगावर आला एखादं म्हणायचं एवढं सगळं बोललाच कशा करता मग? यातलं एक सुद्धा शब्द व्यर्थ जाण्यासारखा नाही, अनाठाई घालण्यासारखा नाही. त्याच्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत आणि त्या अशा पद्धतीने बोलल्या जातात की ती सगळ्या लोकांच्या अंतर्मनात प्रवेश करून जातील, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायला भाग पाडतील की आपण हे आजपर्यंत का नाही केलं, याची गरज आहे, हे करण्याची गरज आहे. म्हणून हे सांगितलं पाहिजे मला, हा महत्वाचं. सगळ्या अभंगाचा आशयच इथं आहे. हे कोणी पण नाही म्हणू शकत आधी ब्रह्मज्ञान मिळवावं लागेल मग नाही म्हणते. हे तर आम्ही कंबर बांधलं होतं, मोक्ष पदे तुच्छ केली कारणे. अरे तू काय तुच्छ करतो, तुला मिळू दे ना आधी, मग तुच्छ म्हण. मोक्ष तू का हाणू लाथा, लाथा काय मारतो, आधी तुला मोक्ष मिळावा मग तू नाही म्हणावं. आमच्या सारख्याने काय म्हणावं, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, असं ते म्हणायचं काय काम आहे. त्यांना मिळालाय ब्रह्मज्ञान, त्यांना मिळालाय मोक्ष आणि मिळाल्यानंतर नको म्हणतात. मग आपल्याला पण मिळाला पाहिजे ना. नको म्हणणं त्याच्या पुढची गोष्ट आहे. आता आपण असंच म्हणतो मला रंगून म्हणतो, चाली लावून म्हणतो. काकडा म्हणायचे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, गोड गोड त्याने दररोज कार्तिक स्नानामध्ये रोज वेगळी चाल लावली जाते याला. हे अभंग चाली लावण्याकरिता नाही, आपली चाल बदलण्याकरिता आहे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या, फार महत्वाचा विचार आहे. मग या माध्यमातून ती बदलली पाहिजे ना. हे सगळं का सांगितलं कशाकरिता, या मुद्द्यावर गेले तो को बरा आहे पण समाधान त्याच्यात नाही म्हणा. मग कशात आहे समाधान, त्याच्या भक्तीत आहे. त्याच्याशी एकरूप होण्यामध्ये समाधान इथपर्यंत ठीक आहे, पण कशा पद्धतीनं त्याला सगुण साकार करून डोळ्यासमोर उभं करायचं, मग त्याची भक्ती करायची, त्या भक्तीने चिंब होऊन जायचं. जसं वस्त्र धुताना आधी पाण्यात घातलं जातं शेवटी परत पाण्यात घातलं जातं, तसं परमार्थाला सुरुवात करताना भक्तीने करावी, मग ज्ञान वैराग्य प्राप्त होईल आणि शेवटी काहीच शिल्लक राहिलं की मग परत भगवंताची भक्ती समाधानाला कारण ठरेल. मग असं समाधान तुकोबारायला पाहिजे म्हणून म्हणतात न लगे हे मदत तुझे ब्रह्मज्ञान, एवढं मोठं ब्रह्मज्ञान मिळालं नको म्हणतात. का बरं, गोजरे सगुण रूप पुढे, तुझं ते गोजर सुंदर असताना जे रूप आहे ना तेवढंच पुढे झालं, याच्यापेक्षा काही नको रे. मग मी त्याची वाट पाहत आहे. मला असं वाटतं तू त्यांनी या रूपामध्ये माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट व्हावा. जसा ध्रुवाच्या समोर प्रगट झालास, जसा प्रल्हादाच्या समोर प्रगट झालास, जसं त्यांनी अंगदाला जवळ घेतलंस, जसं उद्धवाला त्यांनी फार जास्त प्रेम दिलंस, जसं गोपिकांवर त्यांनी स्वतःला अशा पद्धतीने विभोर करून टाकलं, असा त्यांनी तू सगळ्या जगाचा मालक असणारा सच्चिदानंद घन परमात्मा तो त्यांना जसा भेटला तसा मला सुद्धा भेटावा, मला त्याचं दर्शन व्हावं अशी आस माझ्या अंतकरणात लागलेली आहे. मला करमत नाही रे देवा, दिन तैसी रजनी झाले हो माय, अशी अवस्था माझ्या जीवाची झाली. ज्ञानोबरासारख्याने म्हणा ते म्हणतात करमत नाही रे देवा. हे गणवाजे गुण गुणा वारावाहे जुना भवत आरोप हा काढावे भेटावा. अरे चंदनाची चोळी अंगात घातली पण ताप द्यायला लागली, चंदनाची चोळी माझी अंगांग पोळी, देव भेटावं म्हणून अवस्था ज्ञानोबरायांची अवस्था आहे. अरे कावड्याला विचारतात उडरी उडरी काऊ, तुझी सोन्याने मधलीनं पाहू, पाहुणे पंढरी राहू, घराकडे येतील देव कधी भेटेल सांगा. ज्ञानोबराय चालते ज्ञानाची बिंब आहेत, त्याच्या अवयव सुखाची कोंब आहे. हे मनुष्य पण फक्त भांग आहे, दाखवाय पुरतच आहे. मनुष्य पण मूर्तिमंत ज्ञान आहे आणि ते ज्ञान काय करत आहे, ज्ञान भगवंताच्या भक्तीकरिता व्याकुळ झालेलं आहे. ते म्हणतात या तिकुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आलोनीने किती शिकवा माझं वेळोवेळा मी तर या गोवडा रतली रथ झालेले आहेत. त्याच्या ठिकाणी सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मंदराने वा घर केले. ही अवस्था ज्ञानोबरांची आहे. जीवाची आ जीवा प्रेम भावाची भावा तुझं वाचोनी केशवा आणू नावडे आणू नावडे जीवे अनुसरलिये अजून काढे बेटी आणवा कोसये. किती वर्णन करू सांगतो. ज्ञानोबरांची अवस्था भगवंताच्या भेटी करताय. नामदेव महाराजांची अशीच आहे माझ. ते म्हणतात त्याने देखील लागे माय यमुनेच्या तटी तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या. नामदेव महाराजांचा भाव आहे माझ. त्याला भेटण्याकरिता जर बाहेर कुठे गेलं तर त्याच्या वाचून करमत नाही. व्याकुळ होऊन त्याला हाका मारतात. या सुवेदाटनी उभारोनी बाहे नामा वाट बाहे रात्रंदिन भेटसी तेव्हा माझी आजीव लगा गेगा पांडुरंगा माय बापा माय बापा कधी भेटशील रे मला. अशी अवस्था नामदेव महाराजांची अवस्था आहे. तुकोबारांची सांगू. ते म्हणतात वाटोली पाहता शिनले जोडले डावीसे पाऊले कैवडोळा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी काबा मोकलेले कोणा मिळविले कठीण कैसे झाले हृदय तुझे तुका म्हणे माझ्या आसावल्या पाया
तुझं क्षेमध्ये यावं या पांडुरंगा. हे पांडुरंगा, तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावलेले आहेत रे, कधी भेटशील असं त्याने मला झालं. म्हणून त्याने मी रात्रंदिवस तुझी वाट पाहतोय आणि अजून पण तू येत नाही. मग जर माझं आयुष्य संपलं, हे शरीर जर पडलं, माझा मृत्यू जर झाला आणि तू जर मला भेटला नाही, मग काय उपयोग आहे हा सगळा अट्टहास करून. म्हणून त्यांनी मला असं वाटतं, हे आयुष्य संपायच्या आधी, हे शरीर पडायच्या आधी तू मला भेटावास. अजून पण भेटत नाही, याचा अर्थ उशीर झालेला आहे. उशीर झाला. तुम्ही ऐकतात ना सर्व, उशीर झाला कोण म्हणू शकतो. आता आम्ही कीर्तनाला वेळेत आलो बरं. अध्यक्ष ही सगळी मंडळी वाट पाहत होते. पण आम्ही 15 मिनिटं आलो आणि हे पहिलं असं कीर्तन मला पाहायला मिळालं की राईट टाइम सुरू झाला. त्यांनी सुद्धा त्यांनी विना घेतल्यानंतर अजिबात लांबवलं नाही. 2 मिनिटं लांबून झालं. मला याची जाणीव आहे. मला ऐकणारी माणसं असतात की नाही, ज्यांना खरंच कीर्तन ऐकण्याची उर्मी आहे, ते त्यांनी मला ऐकण्याचाच विचार करतात. ज्यांना ऐकायचं काही घेणं देणं नसतं, ज्यांना आपली कला लोकांसमोर मांडायची असते, ते 15 मिनिटाची चाल म्हणतात. 15 मिनिटं कुठे चाललेलं असतात तर 2 तासाची कीर्तनात 15 मिनिटं चाल म्हणायची. जाऊ द्या, मला एवढंच सांगायचं, वाट पाहणं. जो एखादा मनुष्य त्यांनी वाट पाहतोय आणि जर त्यांनी महाराज तो समोरचा मनुष्य लवकर आला नाही तर त्याचा जीव कासावीस होतो महाराज. म्हणून मी वाट पाहतोय, अजून का आला नाही, उशीर का लागला, हे म्हणण्याचा अधिकार कोणाला, जो वाट पाहतोय त्याला. महत्वाची गोष्ट आहे. मी नाही म्हणू शकत छातीला हात लावून, देवा तू अजून का आला नाही, मी वाटच पाहिली नाही. खरं सांगतो, माझं म्हणणं ऐका तुम्ही सगळ्यांनी. एक एक शब्द महत्वाचा आहे. आपल्या मनाला प्रश्न विचारा, किती वेळा देवाची वाट पाहिली. मी काय दमदाटी करत नाही तुम्हाला, पण फक्त मला एवढंच वाटतं, आपल्या मनाला प्रश्न विचारावा, आपण देवाची वाट पाहिली का. जर पाहिली असेल, कोणत्या तारखेला पाहिली, किती वेळ पाहिली, कुठून येणार होता, वरून की खालून, की पूर्वेला का पश्चिमेला, कोणत्या दिशेने येणार होता. वाटच नाही पाहिली. आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाही लागला उशीर, हे कोणी म्हणायचं, ज्यांनी वाट पाहिली त्यांना म्हणायचं. तुकोबराय काय करतायत, वाट पाहतायत, वाटोली पाहता, शिंदले डोळोले, वाट पाहतात. वाट पाहता पाहता डोळ्याला शिन आला, एवढी वाट पाहिली. एवढे रडले महाराज देवाच्या प्राप्तीकरिता, काय सांगा. व्याकुळ होऊन त्यांनी हक्का मारतात देवाला, तरी देव येत नाही. मग त्याच्या समोर त्यांनी म्हणायला सुरुवात केली, देवा अरे तुला उशीर लागला रे, तू तर स्वतःला पतित पावन म्हणून येतोस, हे तुझं प्रीत आहे, तुझं वचन आहे. आणि असं वचन असून सुद्धा त्यांनी तू जर मला वाट पाहायला लावतो, मला बरं वाटत नाही. का बरं प्रगट होत नाही महाराज वर्णन करून सांगतात. गेलासी वचना विसरणे, लागला उशीर पतित पावन, गेलासी वचना विसरणे असायचे आचरण. तू पतित पावन असे तुझं वचन आहे, तू विसरलास काय देवा. मी तुझी वाट पाहतो, तुम्हाला अजून पण भेटायला आलं नाही. अशी अवस्था चित्ताची व्हावी महाराज. जर खरंच आपण बऱ्याच वर्षांची माळकरी आहोत, आपण बऱ्याच वर्षांचे वारकरी आहोत,
आपलं जीवन आपण भगवंताच्या चरणी समर्पित केलेलं आहे, तर आपल्या जीवनामध्ये एकच उद्देश असावा, माझ्या जीवनामध्ये त्या पांडुरंगानं, त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं एकदा तरी प्रगट होऊन मला दर्शन द्यावं. जर भगवंताचं दर्शन झालं नाही तर मग काय उपयोग झाला जन्माला येऊ? सरळ सरळ बोलत आहे. माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर बघा, मला याच्यातून काही बाकीचं सांगायचं नाही. एवढाच माझ्या पोटातलं भाव आहे की तुमच्या पोटात हे निर्माण व्हावं की मला सुद्धा देव भेटला पाहिजे, मला देव दिसला पाहिजे, माझ्याशी देव बोलला पाहिजे. ही भावनाच फार मोठी भावना आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या दरबारात आपण बसलो. हा गोकुळामध्ये जेव्हा प्रगट झाला ना महाराज, त्यावेळेला सगळ्या लोकांना एवढा छंद लावला, त्यानं काय सांगा. यानं एखाद्याकडे पाहिलं तरी त्याला वाटायचं मी फार भाग्यवान आहे, त्यानं माझ्याकडे पाहिलं नाही. तो आनंदाने उड्या मारायचा आणि दुसऱ्याला सांगायचा देवाने आज माझ्याकडे पाहिलं. तो म्हणायचा तुझ्याकडे फक्त पाहिलं, माझ्याकडे पाहून हसला. काय कौतुक आहे बघा ना, फक्त हसला तरी सुद्धा तुम्हाला तुझ्याकडे पाहून फक्त हसला, माझ्याशी तो बोलला, मला मला हाक मारली त्यानं, माझं नाव घेऊन मला हाक मारली. देवानं माझं नाव घेऊन मला हाक मारायला याच्याकरता किती काय अवस्था. संसार जर बोलला ना आपल्याशी किती आनंद होतो. आमचे भाऊ दृष्टांत सांगायचे, ते म्हणायचे एक पूर्वीच्या काळामध्ये एक म्हणजे नांगर आताही धरतात पण ट्रॅक्टरचा नांगर असतो, पूर्वी बैलाचा नांगर धरायचे. मग नांगऱ्या होता आणि त्याचं पूर्वीच्या काळात लग्न झाल्यानंतर 5-5, 6-6 वर्ष एकमेकावर बोलायचे नाहीत महाराज, ते पती पत्नी. असं काळ होता तो, मर्यादा होती, बऱ्याच वेळेला बोलायचेच नाही. बऱ्याच काळापर्यंत बोलायचं नाही, मोठ्या माणसांसमोर तर यायचं सुद्धा एकमेकाच्या समोर, अशी अवस्था होती. नांगर धरण्याकरिता गेलं, त्याची पत्नी त्यांनी मला तिथंच गोठा होता शेताच्या जवळ, त्या गोठ्यामध्ये गाईची त्यांनी सेवा करण्याकरिता गेली, शेण उचलण्याकरिता. तुम्ही ऐकतात ना सर्व, महत्वाचा मुद्दा सांग. आणि तो त्यांनी महाराज नांगर धरत होता. नांगर धरता धरता थोडासा थकला म्हणून थोडा नांगर उभा केला, बैलांना त्यांनी सोडून बसवलं आणि झाडाखाली जाऊन बसला. तिथंच गोठा होता. बाईनं त्यांनी ते शेण घमेल्यामध्ये उचललं आणि उचलल्यानंतर जवळच उकिरडा होता, ते शेण असं त्यांनी धरलं आणि ते उकिरड्यावर टाकलं. धपकन आवाज आला घुमड्या करून. कसा आवाज आला? धप असा आवाज आला. तो आवाज आल्याबरोबर त्यांनी महाराज ऐका, आवाज आल्याबरोबर त्यांनी महाराज तो तिथं बसलाच होता ना, त्याला विचारलं कोण आहे? तुम्हाला सगळा दृष्टांत कळाला का? नांगर धरणारा थकला होता, झाडाखाली बसला, त्याची बायको शेण उचलत होती, तिने गंभीर उचललं. बरेच वर्ष लग्न होऊन झाले होते, एकमेकाशी बोलतच नव्हती, बोलायला काही चान्सच मिळत नव्हता, अशी अवस्था होती. तिनं गंभीर टाकलं, धपकन वाजलं. त्याला विचारलं कोण आहे? हिनं आवाज ओळखला, माझ्या नवऱ्याचा आवाज आहे. तिला एवढा आनंद झाला, मला ते म्हणतात कोण आहे? मग तिने लगेच शिकून उत्तर दिलं मीच आहे. एवढेच 2 शब्द झाले. तो मला कोण आहे, ही म्हणजे मीच आहे, एवढंच फक्त झालं. तो तिकडे त्याचं काम करायला, तिचं काम करायला ही रुजू झाली, पण तिला एवढा आनंद झाला, मला ते माझ्याशी बोलले, ते माझ्याशी बोलले. तिने ते गमेल उचलायचं आणि गाणं सुरू केलं. मला ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. कोण बोललं? संसारातला नवरा बोलला. कोण बोललं? संसारातला नवरा जर बोलला तर बाईला दिवाळी आल्यासारखं वाटलं, एवढी आनंदाने म्हणते. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे? अरे संसार बोलल्यावर जर एवढा आनंद होतो, संसाराचा पती बोलल्यावर जर एवढा आनंद होतो, तर हा जगाचा पती बोलल्यावर केवढा आनंद होईल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. माझे शब्द तुम्ही विसरू नका, हे आठवणीत ठेवा आणि आपल्याही मनात खुंगाट बांधा या देवाच्या समोर, या दरबारात, आणि त्याला मनात साकडं घाला. तेव्हा मला पण वाटतं तू माझ्याशी बोलावंस. त्यानं पाहिलं तरी आनंद आहे, तो हसला तरी आनंद आहे, त्यानं हात मारली तरी आनंद आहे, तो 4 शब्द आपल्याशी बोलला तरी आनंद आहे. त्याच्या पुढचं सांगतो ना महाराज, त्यानं हृदयाला लावल्यावर किती आनंद होईल, त्यानं मस्तकावर हात फिरवल्यावर किती आनंद होईल, त्याच्या हाताने त्यानं जीव घातल्यावर किती आनंद होईल, आपण त्याला जीव घातल्यावर किती आनंद होईल, तो आपल्या घरी येऊन आपल्या घरच्या त्याने आसनावर येऊन बसल्यावर किती आनंद होईल. एवढा आनंद जर व्हायचा असेल तर स्वप्न पण पाहावे लागतील. तसेच जसे संसाराचे स्वप्न पाहतात ना लोक, साधी बायको करायची म्हणलं तर किती स्वप्न पाहतात. तिची उंची अशी असली पाहिजे, रंग असा असला पाहिजे, तिचं नाकच असं असलं पाहिजे, तिचे डोळे असे असले पाहिजे, किती स्वप्न असतात. बायको अशी पाहिजे. मग संसारातली बायको करण्याकरिता जर स्वप्न पाहावे लागतात, तर परमार्थातला परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता स्वप्न नाही पाहावं लागायचे की देव कसा असेल, त्याचा रंग कसा असेल, पितांबर कसा असेल, मुकुट कसा असेल, त्याचे डोळे कसे असतील, तो जवळ त्यांनी आल्यानंतर मस्तकावर हात फिरवलं कसं वाटेल, हृदयाला लावलं. स्वप्न आहेत ना महाराज, तुकोबारांनी पाहिले. ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐसे करी. मग काय करायला? 10 रूपामध्ये गोपिका रमणा ठेवीन चरणावरी माता. तू आला की काय करीन, मस्तक तुझ्या पायावर ठेवीन. अजून काय करावं? पाहिन श्रीमुख, तुझं मुख कमल पाहिन. दीन आलिंगन, तुला आलिंगन देईन. जीवे निंबन, जीव ओढून टाकीन. तुझ्याजवळ बसेन, पुसता सांगेन, हे तुझं मार बैसून एकांत सुख गोष्टी, हे सगळं करीन. हे काय आहेत?
स्वप्न आहेत मला, की तुकोबरायांनी भगवंताविषयी पाहिलेले स्वप्न आहेत. आपणही पाहिले पाहिजे महाराज, की देव भेटावा, देव यावा, देवानं माझ्याशी बोलावं. असे स्वप्न जर नाही पाहिले तर देव नाही भेटणार ना. त्याला काय कळलं आपल्या या सगळ्या गोष्टी? तो त्याच्या मस्तीत मस्त आहे. जो त्यांनी अट्टहास करून भगवंताकरिता कासावीस होतो, देवाला पण कळतं हा कासावीस झालाय. कासावीस झाल्याशिवाय कसा भेटेल? त्यांच्या समोर त्यांनी प्रगट होतो, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी परमात्मा प्रगट व्हावा, त्यानं मला भेटावा अशी भावना अंतकरणात आहे, पण तरी प्रगट होत नाही. मग काय करायचं? मग आत्मपरीक्षण केलं आणि आत्मपरीक्षण करून पाहिलं काय आडवं पडतंय, संसार आडवा पडतो की काय. पण संसाराकडे त्यांनी जरा अवलोकन करून पाहिल्यावर कळालं सगळा संसार तर जळाला, काही शिल्लक राहिलं नाही. फक्त जळाला असं नाही, संसार जाळून आणण्यात बसलो आणि तरी देव भेटत नाही. मग काय केलं पाहिजे? त्यालाच म्हणलं पाहिजे तुझ्या मनात कसं येत नाही अजून मला भेटावं म्हणून. तुझ्या दर्शनाकरिता तुझ्या भेटीकरिता सगळा संसार जाळून टाकला. कोण संसार जाळण्याकरिता परमार्थ करतो? तुम्ही ऐकता सर्वजण. बऱ्याच वेळेला परमार्थ संसार सुखाचा करण्याकरिता केला जातो. त्याला शुद्ध प्रपंच म्हणायचं. नाही कळत तुम्हाला? परमार्थ केला जातो पण कशाकरिता? प्रपंच चांगला होण्याकरिता. अरे प्रपंच चांगला होण्याकरिता जर आपण देवदेव करीत असलो तर त्या देवदेवाला देवदेव म्हणायचं का शुद्ध प्रपंच म्हणायचं? प्रपंचच आहे तो. त्याच्यात काय नाही बाकीचं. देवाच्या प्राप्तीकरिता अजिबात नाही. मग देवाच्या भेटीकरिता अजिबात अट्टहास नाही, सायास नाहीत महाराज कोणते. म्हणून त्यांनी देवाला मागण्यापेक्षा देवाला मागितलं पाहिजे. तुम्हाला कीर्तनाची शेवटी बिघडला की काय? देवाला मागण्यापेक्षा देवाला मागितलं पाहिजे. नाही कळालं? लोक देवाला मागतात पण देवाला नाही मागत महाराज. अजूनही नाही कळालं? देवाला मागतात ना, हातभर यादी असते, माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, फार मागतात. पण देवाला नाही कोणी मागत. देव मला पाहिजे असं नाही कोणी म्हणत. ज्या दिवशी त्यांनी देवाला मागायचं बंद होईल आणि देवच मागू लागतील त्या दिवशी परमार्थ सफल होईल. फार महत्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा. देवाला मागायचं बंद करा. त्याला कळत नाही का मला? सुदामजी त्यांनी भगवंताच्या समोर जायला नको म्हणत होते. बायको म्हणत होती जा भेटाल. ते म्हणजे का जायचं? सांगा ना देवाला तुमच्या. त्याला कळत नाही का? म्हणजे माझी बायको उपाशी, माझी पोरं उपाशी सांगावं त्याला लागतं. ज्याला कळत नाही त्याला तर सगळं कळतं. मग त्याला सगळं कळत असून जर माझ्या बायका पोरं उपाशी आहेत त्याचा अर्थ त्यालाच वाटतं मी उपाशी राहलो मग ठेवले आनंद ते तैशीचे राहते म्हणून जात नव्हते. फार महत्वाची गोष्ट. त्याला देवाला काही मागायचं नाही, देव मागायचा. तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग याच्याकरिता काय असावं? याच्याकरिता संसार मनातून बाजूला व्हावा लागेल. संसार मनातून गळून पडेल. संसाराला आग लावावी लागेल. तुकोबराय म्हणतात परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरवणी करी घ्यावे शीस. संसारा आगी आपुलीने हाते लावणे मागू ते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तैशापरी धीट पतंग हा नीट दीपास होई. संसार जाळावा लागेल. तुकोबराय म्हणतात मी सगळा संसार जाळून टाकला.
अरे पत्नी एका अन्न करता मेली, बायको मेली डोळ्यासमोर, काय विचार केला नाही. एक लेकरू मांडीवर होतं, संतू नाव होतं त्याचं, त्याला पाणी प्यायचं होतं, पाणी मिळालं नाही हो. पाणी करून मांडीवर जीव सोडला लेकरानं, तरी तुकोबारानं काहीच वाटलं नाही महाराज. भगवंताची भक्ती सोडली नाही. महत्वाची सगळा संसार दानाधीन करून टाकला, वाटून दिला लोकांना सगळा. त्यांनी घरदार वाटून दिल्यावर गोसावे आला. तो म्हणा मला काहीतरी द्या. आता त्याला काय द्यायचं? चुलीच्या आळ्यामध्ये राख होती, राख, ती राख सुद्धा गोसाव्याला दिली, म्हणजे राख सुद्धा ठेवली नाही घरामध्ये. एवढं देऊन टाकलं. जाळोने संसार बैसलो अंगणी, आणि तरी तुला वाटत नाही मला भेटावं म्हणून? का बरं तुला असं वाटत असेल देवा? माझं ऐक ना, माझ्यावर प्रसन्न हो, माझ्यावर रागावू नकोस. मी तरी उद्धटपणानं बोलत असलो तरी सुद्धा माझ्यावर रागावू नकोस, उठ आणि लवकरात लवकर मला भेट दे. महाराज त्यांनी वर्णन करून सांगतात आणि भगवंताच्या समोर काकुळती येऊन विनंती करतात.
मोठी दे मला भेटे आता 8:30 बरोबर वाजले. म्हणजे जरी काही असलं तरी आपण वेळेवर थांबलेलो आहोत. थांबायचं ना लगेच, थांबायचं का? ऐकणार 5-10 मिनिटं ऐकणार. धन्यवाद. विठोबा काहीतरी बोलला वाटत नाही, काही करमत नाही, काही मिळवावं असं वाटत नाही. फक्त त्याला भेटावं असं वाटतं आणि त्याला हाका मारायला सुरुवात करतात. पोट खिडकीनं आपणही त्याला हाक मारली पाहिजे, पोट खिडकीनं बोलावलं पाहिजे. म्हणून त्याला जर असं नाही बोलावलं तर परमात्मा येणार नाही. तुकोबाला फार व्यापून अनेक अभंग मला तुमच्या समोर सांगते. एका अभंगात फार व्यापून हाक मारतात महाराज. येगा तुम्हाय बापा पंढरीच्या राया, येगा तुम्हाय बापा पंढरीच्या राया, येगा तुम्हाय बापा पंढरीच्या राया, येगा तुम्हाय बापा पंढरीच्या राया. गुलाबिया शिलावाले शिलावाले देव भेटेल ना. आता जेव्हा विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणत होते ना, एखाद्याच्याच मनात वाटत असेल मुशीदारांनी काय लावलंय, नाहीतर बाकीचे खडतलीन झाले. सगळेच अंतकरणापासून विठ्ठलाची आठवण करत होते. आपण खरंच या भूमिकेत गेलं पाहिजे, फार गरज आहे. मला तळमळीने जर हाक मारली नाही, त्याचं स्मरण केल्यानंतर विठ्ठल परमात्मा भेटणारच नाही. त्याची अवस्थाच तयार व्हावी लागली. गोपिकांना अवस्था तयार झाली. तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तदगुणानं गायंतो नात्मागार आणि सस्मरू, अशी अवस्था आहे मला. भगवान त्यांनी आधी पूर्वानुराग झाला होता, भगवान का भेटत नाही म्हणून. नंतर भगवान भेटला, याला मिलनानुराग म्हणायचे. आणि भेटून निघून गेला, मग विरह झाला. आणि विरहामध्ये रडू लागल्या, व्याकुळ झाल्या, देव सोडून गेला. का गेला? पण हाक मारायला लागल्या. सगळं त्यांनी माग लावत लावत फिरल्या, कुठंच काही निकल नाही असं त्याचं ध्यान करू लागले. देवा का सोडून, हा नाथ रमण प्रेष्ठ काशी काशी महाभोज का सोडून गेला असताना, अशी अवस्था गोपिकांची झाली. अखंड त्याचं स्मरण करत आहे. एवढं सांगून थांबणारे लक्षपूर्वक आहे का? माझ्या शब्दांबरोबर फक्त सगळ्या लोकांनी प्रवास करायचा. म्हणजे मग त्यांनी मला थांबल्याचं समाधानही वाटेल. लक्षपूर्वक आहे. गोपी भगवंताचं स्मरण करतात आणि त्याच्या प्राप्तीकरिता अट्टहास करतात. त्यांच्या मनामध्ये कृष्ण घर करून बसलेला आहे.
अखंड त्याचं स्मरण. तो सावळा सुकुमार आहे, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत महाराज. तो दिवडा चरण उभा आहे, एक पाय सरळ आहे, एक पाय तिरका ठेवलेला आहे. त्याच्या पायामध्ये पायाची नखं त्यांनी महाराज अतिशय सुंदर दैदिप्यमान आहेत. त्याच्या पायामध्ये त्याने पैंजण धारण केलेले आहे, त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे, त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे, त्याची नाभी अतिशय सखोल आहे, त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंतीमाला, कमलपुष्पांच्या माला, तुळशीमाला त्याने धारण केलेला आहे. त्याचा कंठ त्यांनी महाराज अतिशय सुंदर आहे, शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनुवटी अतिशय दिव्य आहे, त्याची कपोल म्हणजे गाल अतिशय सुंदर आहे, त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे, त्याच्या भुवय अधनुष्याकृती आहेत, त्याचे डोळे कमलासारखे आनंददायक आहेत. आकरण असणारे कन्हैयाचे नेत्र आहेत महाराज. त्याचं उंच असणारं कपाळ आहे, त्या कपाळावर मर्यागिरी चंदन लावलेलं आहे, त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये दिव्य असणारे कुंडले आहेत, त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याचे हात अतिशय सुंदर आहेत, त्याच्या हातामध्ये मनगटामध्ये मनगट्या घातलेल्या आहेत, दंडामध्ये बाजूबंद आहेत, गळ्यामध्ये शेला घातलेला आहे, हातामध्ये बासुरी घेतलेली आहे, ती ओठावर ठेवलेली आहे. ती बासुरी त्यांनी सुंदर त्यांनी वाजवतोय, क्लीम शब्दाचा उच्चार करत आहे, काम बीज आहे, सर्वांना वेधून घेतोय. असा असणार हा कन्हैया भक्तांकरता काही करू शकतो. तो 4 हात घेऊन येऊ शकतो, तो 8 हात घेऊन येऊ शकतो, असं त्याचा स्वभाव आहे. तो स्वतःच म्हणतो दोरी दोन्ही भुजा आलो घेऊन आणि गावया लागून तयाची अंग. म्हणून त्यांनी त्या संघाची सुरू आहे, मग विदेहा ते देह धरणी घडे, असं त्यांनी वर्णन पाहायला मिळतं. तो परमात्मा त्यांनी सगुण साकार होऊन आपल्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावा. गोपिका त्याचं असं ध्यान करतायत. तो मुरलीधर आहे, तो कन्हैया, तो श्याम सुंदर कधी भेटेल म्हणून त्याचं ध्यान करतायत. मग शिखांत भगवंताला पाहतायत आणि तो पण मुरली वाजवतोय, असा आमच्या समोर प्रगट व्हावा. आणि प्रगट तर होत नाही, व्याकुळ झालेले आहेत, गीत गाऊ लागल्या. हे जयति तेधिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत रही. लांबच कशा पद्धतीने गीत गायला. आणि मग मात्र त्यांनी भगवंताला करून आली, व्याकुळ हाक मारत होते, देवा आमचा राग धरू नकोस रे, उठी देई मला भेटी आता, उठ्या लवकरात लवकर मला दर्शन दे. चुकलं असेल, अभिमान झाला असेल, अभिमान नेत्रातून अश्रूंच्या माध्यमातून गळून गेला रे देवा, आता तुझ्या दर्शनाशिवाय पर्याय नाही, अशी भावना अंतर्गतात निर्माण झाली. आणि व्याकुळ हाक मारली की परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. तासामावील भूतशौरी स्मयमान मुखांबुजा पीतांबर स्रग्वे साक्षात मन्मथ मन्मथ. कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा हा कन्हैया प्रत्यक्ष समोर त्यांनी उभा राहिला आणि गोपिकांना भगवंताची भेट झाली. महाराज फार महत्वाचा विचार आहे. म्हणून हे जे विवेचन आता 5 मिनिटाचं आपण शेवटी ऐकलं, आपल्या मनातही असेच भाव निर्माण व्हावेत आणि या कन्हैयाला पाहण्याकरिता असा आपण अट्टहास करावा. हा डोळ्यासमोर उभा आहे, लोकांकरिता 2च हात घेऊन उभा आहे, कुठं शंखचक्र गदा पद्म घेऊन 4 हात घेऊन उभा आहे. आपल्यासारखी भाग्यवान आपणच आहोत. लोकांना 4 हात ही मर्यादा झाली, पण त्याच्यापेक्षा दुप्पट हात घेऊन आला, म्हणजे 8 हात घेऊन आला. आपल्यासमोर त्यांनी प्रत्यक्ष उभा राहिला. आपल्यासारखे भाग्यवान जगामध्ये दुसरे कोणी नाही. एवढ्या वर्षापासून त्यांनी आपल्या गोपाळकृष्ण उभा आहे. आपण सर्वांनी त्याचं असंच चिंतन करावं, असं ध्यान करावं, असं त्याला आळवावं, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा, त्याच्याशी संधान साधण्याचा प्रयत्न करावा. मग जगाबरोबर त्यांनी बोलता बोलता जन्म निघून झाला. कधीतरी देवाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याशी जर बोललो तर तो आपलं कल्याण करेल. तुकोबा या अभंगातून देवाबरोबर बोलतात आणि स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करतात. देवा मला ब्रह्मज्ञानापर्यंत तू नेलस, पण नल घे माझं तुझे ब्रह्मज्ञान. मग काय पाहिजे? तुझं ते गोजीर आणि सगुण रूपाने तेवढंच पुढे झालं. आता कशाला ब्रह्मज्ञान? मी तुझी वाट पाहतोय पण तू येत नाही. लागला उशीर पतित पावना गेलासी वसना विसरवण्या. अरे बघ ना, सगळा संसार जाळून बसलो, जाऊन संसार विसरवणी तुझे नाही मनी मानसी. तुझ्या मनात सुद्धा मला भेटायला वाटत नाही. आता जरा कठोर बोलण्यासारखं वाटलं म्हणून विनंती करतो देवा, तू का म्हणे नको रागीजू विठ्ठला, माझा राग धरू नकोस. मग काय कर, उठी दे मला भेट, आता मला लवकरात लवकर भेट दे, अशी भावना आपल्या मनात असावी आणि ती देवासमोर आपण व्यक्त करावी. आपल्याकडे शब्द कमी आहे, तुकोबारायांचे शब्द घ्यावेत, आपल्या भावना जोडाव्यात आणि भगवंताच्या समोर मांडाव्यात. आपले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कुणी कुणी स्वतःचं असं कल्याण करून घेतलं माहिती आहे तुम्हाला? सांगू? हे ज्ञानेश्वर शंकराचार्य ज्ञानोबा शंकराचार्य ज्ञानोबा
शंकराचार्य नाम